आज आपण PSIR ऑप्शनल जो आहे त्या ऑप्शनल संबंधीचं बेसिक जाणून घेणार आहे. बेसिकली सिलेबस जो असेल त्याच्यानंतर त्याचे लिंकेजेस कसे आहेत, त्याच्यातून काय काय गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर त्या डील होऊ शकतात, तुम्ही काय करणं अपेक्षित आहे किंवा कुठलाही ऑप्शनल चूज करताना तुम्ही कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डील होतील बघा. सो पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असा हा सब्जेक्ट आहे. ओके, आता इथं सिम्पली एक गोष्ट जी येते ती म्हणजे काय की पॉल सायन्स हा सब्जेक्ट जो आहे तर तो GS2च्या बाबतीमध्ये बराचसा कोरिलेट होतो किंवा त्यासंबंधी याची चर्चा जरा जास्त असते. पॉल सायन्स आता कुठलाही ऑप्शनल आपण जर घेतला तर तो 500 मार्क्ससाठी आपल्याला आहे. UPSC ॲज वेल ॲज राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे 500 मार्क्सचं पोटेन्शियल जे आहे म्हणजे त्याचं ओव्हरऑल जे आहे मार्किंग तेवढं आणि त्याचं पोटेन्शियल जे आहे की किती मार्क्स तुम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये घेऊ शकता. आता हा जो टिपिकल सब्जेक्ट आहे हा बऱ्याचशा तुमच्या GS SA याच्याशी कोरिलेट होतो आणि हे आपण या लेक्चरमध्ये सिलेबस आधी बघूयात. त्याच्यानंतर GS1 GS2 GS3 GS4 त्याचं सिलेबस इथं कुठं कोरिलेट होतं आणि विचारलेले प्रश्न डायरेक्टली की GSमध्ये आलेला प्रश्न PSIRमध्ये आलेला हा प्रश्न, अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत बघा. ओके, आणि सगळ्यात शेवटी जे राहील तर ते मग डाऊट क्लिअरिंग सेशन राहील. तुमचे जे प्रश्न असतील त्याच्यावर आपण काम करू. ओके, सो आता इंटरनॅशनल रिलेशन म्हटल्यानंतर कसं आहे की थोडा डायनॅमिक पार्ट जो आहे किंवा करंट जे आहे तर याच्यामध्ये मॅटर करतं किंवा करंटचा जो प्रभाव आहे तोही आपल्याला इथं बघायला मिळतो. दोन पेपर असतात बघा कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्टमध्ये. याच्यातला जो पेपर पहिला आहे तो पेपर जो आहे तर तो राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण किंवा ज्यालाच आपण पॉलिटिकल थेअरी अँड इंडियन पॉलिटिक्स असं म्हणतो बघा. ज्या काही थेअरीज आहेत ओके, सो बेसिकली वेगवेगळ्या ज्या थेअरीज आहेत जसं आपण ज्या आहे थेअरी ऑफ जस्टिस बघितली होती बघा. ओके, कुणाची होती ती? रॉल्सची थेअरी ऑफ जस्टिस. त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न इकडे पण विचारून झालेला आहे की जो प्रश्न तुम्हाला तिकडं इथिक्समध्ये सुद्धा जो आहे डील होतो. सो जे वेगवेगळ्या थेअरीज असतात, सिद्धांत असतात ते आपल्याला याच्यात बघायचे आहेत. आणि भारतीय राजकारण जे आहे असा पेपर पहिला आहे आपला. आणि पेपर 2 जो आहे तो आहे तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. कंपेरेटिव्ह पॉलिटिक्स जे आहेत, काही गोष्टी कंपेअर करणं. ओके, म्हणजे कुठलेही 2 व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांमधलं कंपॅरिझन ॲज वेल ॲज जे आहे इंटरनॅशनल रिलेशन. सो इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट फार क्लिअर असते की इंटरनॅशनल रिलेशनचा विचार करताना करंट खूप मॅटर करतं बघा. म्हणजे आता सध्या जर तुम्ही बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून काय न्यूजमध्ये आहे, युक्रेन आणि रशिया. तो जर मुद्दा बघितला आपण तर इस्रायल हमास, अशा गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉमिनंटली न्यूजमध्ये आहे. हे सोडलं तर भारताचे शेजारी आणि भारताचा विचार केला तर मग बांगलादेश भारताच्या याच्यामध्ये मोंगलाचा एक मोंगला पोर्ट आपल्याकडे आलेला आहे तर तो एक मुद्दा आहे. किंवा म्यानमार आणि भारत याची जी सीमा आहे बॉर्डर, त्या बॉर्डरच्या बाबतीमध्ये जे आहे की आपण आता फेन्स उभी करणार आहे तिथं, म्हणजे ती बॉर्डर बंद करणार आहे भारत, तो एक मुद्दा आहे. ना फ्री मूवमेंट रेजिम असा तो मुद्दा आहे. अशा ज्या गोष्टी न्यूजमध्ये असतात किंवा आजचा जर न्यूजपेपर तुम्ही बघितला तर भारत आणि चीन यांची सीमारेषेसंबंधीची 30वी बैठक झालेली आहे चर्चेची. 3ऱ्यांदा चर्चा करायला बसले परंतु तिच्यातून काही विशेष हाताला आलेलं नाही आहे. कारण आपण ज्याच्याशी चर्चा करतोय तो चीन आहे बघा. त्याला आपण काय बोलतो ते कळत नाही, त्याचं जे हित आहे तेवढंच त्यांना कळतं किंवा त्यांच्या ज्या काही ओव्हरऑल पॉलिसीज त्यांना राबवायच्या आहे त्या काळामध्ये त्याच्यावरच ते काम करतात. असं सिंपल गणित चायनाचं आहे. त्यामुळे 30 बैठका होऊ द्या किंवा 300 बैठका होऊ द्या, लडाख सीमा असेल किंवा इंडिया बॉर्डर चायना बॉर्डरचे इश्यू ते सॉर्ट आऊट होत नाही. बरोबर. आता असे सगळे जे मुद्दे आहेत की जे प्रॉमिनंटली न्यूजमध्ये असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तर याचे व्हिडिओज कितीतरी आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत. तुमचा PSIR संबंधीचा ग्रुप ऑलरेडी बनला आहे बघा. जे विद्यार्थी तिच्यात नसतील त्यांना ॲड केलं जाईल. तिथं तुम्हाला जे आहे जे बघायचे आहेत अशा लिंक्स काही आर्टिकल्स ते पण दिले जातील. वेळोवेळी जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला डील करून देतील तिथं. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये येतो. आता एकंदर जे आहे की हे 2 पेपर तुमच्या समोर आहेत बघा. आपण आता पेपर 1चा सिलेबस जो आहे तर तो प्रॉपरली समजून घेऊ. पेपर 1 जो आहे तिच्यामध्ये 2 पार्ट आहेत बघा, पार्ट 1 आणि पार्ट 2. सेक्शन A सेक्शन B जे असतं बघा. सो पार्ट 1 मध्ये टोटल 10 टॉपिक्स आहेत, पार्ट 2 मध्ये टोटल 11 टॉपिक्स आहेत बघा. ओके, म्हणजे ओव्हरऑल किती टॉपिक्स आहे या पेपरमध्ये? 21 टॉपिक याच्यामध्ये आहेत बघा. सो 21 टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात.
पार्ट 1 पार्ट 2. आता तुमच्यासमोर ती झेरॉक्स दिलेली आहे बघा, एकदा दाखवा बरं. जी लोक ऑनलाईन आहे तुम्हाला ग्रुपवर हे शेअर केलेलं आहे ना. ही जी नोट आहे बघा, तर ही नोट हिच्यामध्ये सिलेबस ॲज वेल ॲज बुक लिस्ट आहे. ही नोट तुमच्या ग्रुपवर ऑलरेडी शेअर झालेली आहे. जी लोक ऑनलाईनमध्ये आहेत त्यांनी तिथून बघणं अपेक्षित आहे. लेक्चरनंतर तुम्ही बघू शकता. ओके. किंवा जी लोक आता इथं समोर आहेत बघा, हिच्यामध्ये तुम्हाला सिम्पली जे आहे पॉलिटिकल थेरी अँड इंडियन पॉलिटिक्स, तिच्यामधले मुद्दे जे आहेत ते डील करून दिलेले आहेत. भारतीय सरकार, भारतीय राजकारण, तिच्यामध्ये 11 मुद्दे जे आहेत ते पुढे आहेत बघा. सो तुम्ही इथं पण ते बघू शकता. म्हणजे प्रॉपर सिलेबस आधी समजून घेणं फार गरजेचं आहे. कुठलाही सब्जेक्ट घ्या, आयदर तो ऑप्शनल असेल, GS असेल, कुठलाही असेल, अभ्यासक्रम जर नीट समजून घेतला तर गोष्टी सोप्या होऊन जातात बघा. ओके. सो पेपर 1 पेपर 2 जे आहे त्यातला पेपर 1 जो आहे त्याच्या पार्ट 1मध्ये 10 टॉपिक्स आहेत, पार्ट 2मध्ये 11. पॉलिटिकल थेरी अँड इंडियन पॉलिटिक्स असा हा पेपर आहे बघा. हिच्यामध्ये आता काय काय गोष्टी आपल्याला डील करायच्या आहेत. सिम्पली जे आहे की पॉलिटिकल थेरी, मिनिंग अँड अप्रोच, राजकीय सिद्धांत, त्याचा अर्थ आणि त्याचा दृष्टिकोन. ते पॉलिटिकल थेरी किंवा राजकीय सिद्धांत काय असतात, त्या नेमका अर्थ काय आहे आणि त्याच्यातून गोष्टी डील कशा करायच्या. जसं मॅकेवेली आहे बघा, मॅकेवेली आपल्याला इथं सिलेबसमध्ये आहे. मॅकेवेलीने प्रिन्सेप जे आहे किंवा राजा जो आहे त्याने त्याची ओव्हरऑल पॉवर अबाधित ठेवण्यासाठी किंवा त्याचं राजेपण टिकवण्यासाठी 2 चुकीच्या गोष्टी केल्या तरी ॲक्सेप्टेबल आहे, पण ते टिकलं पाहिजे. म्हणजे तुमचे जे एंड्स आहेत ते तिथं मॅटर करतात, मीन्स मॅटर करत नाही. बोलूयात आपण त्याच्यावर. सो त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी बघायच्या. सो पॉलिटिकल थेरी, मिनिंग अँड अप्रोच हा पहिला मुद्दा आहे बघा. थेरीज ऑफ स्टेट म्हणजे यात लिबरल, निओ लिबरल, मार्क्सिस्ट, प्लुरिस्ट, पोस्ट कोलोनियल अँड फेमिनिस्ट. ओके. आता बघा, फेमिनिस्ट ही जी कन्सेप्ट आहे समजा स्त्रीवादी, की महिला ज्या आहेत किंवा स्त्रिया ज्या आहेत त्यांना व्यक्ती म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट करणं की त्या एक व्यक्ती आहेत आणि मग पुढून सगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, ते त्यांचे डिसिजन्स घेऊ शकतात वगैरे 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 त्या गोष्टी. म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या थेरीज आहेत बघा, की तुमचं राज्याचे जे सिद्धांत आहे, राज्य कसं असलं पाहिजे, मग ते उदारमतवादी असलं पाहिजे, नवउदारमतवादी, मार्क्सवादी, बहुत्ववादी किंवा उत्तर वसाहती आणि स्त्रीवादी जे आहे. जसं मधल्या काळामध्ये आपण एक बँक आणली होती, महिला बँक. तुम्हाला जर माहीत असेल काही वर्षांपूर्वी एक कन्सेप्ट आपण घेऊन आलो होतो की जिच्यामध्ये महिला बँक होती बघा. आता महिला बँक म्हणजे ती फक्त महिलांसाठी होती का, तर तसं काही नव्हतं. बँकेसारखी बँक आहे महिला बँक, पण तिच्यामध्ये काय आहे, सिम्बॉलिक गोष्टी आहेत बघा. ओके. सिम्बॉलिक गोष्टी कुठल्या आहेत, तर हिच्यामध्ये महिलांसाठी त्यांनी काही व्याजदर वगैरे जे आहेत तर ते व्याज बचतीवर जास्त देणं, कर्जावर कमी गोष्टी डील करून देणं, म्हणजे जेणेकरून महिलांच्या नावाने पैसे टाकणं, महिलांच्या नावाने अकाउंट ओपन करणं, महिलांच्या नावे व्यवहार होणं वाढलं पाहिजे याच्याकरता. जसं बजेटमध्ये पण तुम्हाला जर आठवत असेल आपण बघितला होता हा मुद्दा. सो अशा काही सिम्बॉलिक गोष्टी पण होतात. पण ओव्हरऑल स्टेटचं नेचर स्त्रीवादी जर असेल, फेमिनिस्ट असेल का, मग ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघा हिच्यामध्ये, PSIR जो सब्जेक्ट आहे हिच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार महत्त्वाची आहे बघा. कुठलाही सब्जेक्ट असला ज्याला कन्सेप्ट जर तुम्ही डील केला प्रॉपरली, संकल्पना म्हणजे ही संकल्पना नेमकी काय आहे, ती संकल्पना समजून घेतली, स्वतःच्या शब्दामध्ये ती मांडली तर प्रश्न संपून जातो बघा. म्हणून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण ज्यावेळेस आता याचे लेक्चर्स करू तर त्या केसमध्ये एक सिंपल गोष्ट असेल की लेक्चर करत असताना तुम्हाला एक गोष्ट डील करायची आहे, ती म्हणजे काय की लेक्चर करताना तुम्ही रनिंग नोट्स प्रॉपरली घेतल्या पाहिजेत. बरोबर. कारण आता हे समजून सांगताना नंबर ऑफ एक्झाम्पल, नंबर ऑफ लिंकेजेस असतात. सो रनिंग नोट्स प्रत्येकाने घेणं. त्याच्यानंतर जे आहे गोष्टी एकदा परत रिवाईज करा. तिच्यात जर तुम्हाला नाही कळल्या तर तुम्ही सांगू शकता की ही कन्सेप्ट रिपीट करा, तर ती रिपीट पण आपण डील करू शकतो, डिस्कस करू शकतो. फक्त संकल्पना न समजून घेता पुढं जाणं जे आहे ते क्राईम आहे बघा याच्यामध्ये. ओके. लेक्चरमध्ये प्रॉपरली आपलं लक्ष असलं पाहिजे, त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जिथं जिथं काही इश्यू आला आपण ते परत डिस्कस करू. बट कन्सेप्ट जो आहे तो चांगला प्रॉपरली समजला म्हणजे लिबरल काय असतं, निओ लिबरल काय असतं, है ना. जसं आपण एका दिवशी बघितलं होतं इक्वॅलिटी, इक्विटी आणि लिबरलायझेशन, म्हणजे त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या प्रॉपरली आपण समजून घेऊ. सो तिच्यातून जे आहे तुम्हाला प्रॉपर संकल्पना डील करता आल्या पाहिजे. देन जस्टिस. आता बघा, न्याय ही जी बाब आहे ही फार फार महत्त्वाची आहे बघा. आपण बघितलं आहे की रुटीन याच्यात बाकीचे जे सेशन्स आपण बघतो की व्हॉट इज अल्टिमेट एम ऑफ लाईफ काय, तर मग हॅपीनेस आहे. आणि जर जस्टिस नसेल, तिथं इनजस्टिस असेल, तर मग त्या केसमध्ये अल्टिमेट एंड ऑफ लाईफ जे आहे किंवा अल्टिमेट गोल जो आहे तो लाईफचा, हॅपीनेसचा, तो काही तुम्ही डील करू शकत नाही. आता जस्टिस ही संकल्पना बघा, हा ऑलरेडी सेशन आपण बघितलं होतं, रॉल्स थेरी ऑफ जस्टिस. GS 4 मध्ये आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. इथिक्स
आणि PSIR जे आहे बघा. ओके, किंवा जस्टिस ही संकल्पना GS2 मध्ये पण आपण शिकतो, कारण कॉन्स्टिट्यूशन तिथं आहे. जस्टिस जे आहे तिथंही शिकतो. सो GS2शी साधर्म्य राखतं बघा जस्टिस जे आहे. ओके, GS1 मध्ये तुम्हाला महिलांसंबंधीचे इश्यू आहेत बघा. ओके, सॅलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी, विमेन, NGO, मग तिथं महिलांचे जे प्रश्न आहेत तर तिथं मूळ मुद्दा हा आहे बघा. इकडचा जो आहे हा जो इथं फेमिनिस्ट ॲप्रोच आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तो तिथं पेपर 1 इंडियन सोसायटीमध्ये पण तुम्ही डिस्कस करणं अपेक्षित ठरतं. हा मुद्दा तिकडं पण जातो बघा. ओव्हरऑल फेमिनिझम तसं तुम्हाला मराठी लिटरेचरमध्ये पण अभ्यासाला असतं, तिथेही प्रश्न फेमिनिझमवर विचारला जातो. अँगल्स वेगवेगळे आहेत, तो तिथं लिटरेचरच्या आस्पेक्टने विचारला जाणार आहे, इथं पॉलिटिकल आस्पेक्टने विचारला जाणार आहे. मग याच्यामध्ये काय आहे की एक वाक्य आहे बघा, जे व्यक्तिगत ते राजकीय, पर्सनल इज पॉलिटिकल, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की पर्सनल इज पॉलिटिकल, जे व्यक्तिगत ते राजकीय. ओके, सो इथला जो ॲस्पेक्ट आहे फेमिनिझमचा तो कसा आहे, पॉलिटिकल ॲस्पेक्ट आहे बघा. आणि तिकडचा ॲस्पेक्ट जो आहे तो लिटररी ॲस्पेक्ट आहे. GSमध्ये पण तुम्हाला ॲक्च्युअल मूळ संकल्पना त्याच्याशी रिलेटेड बाबी ज्या आहेत तर त्या तशा विचारल्या जातात. सो तो मुद्दा तिथं मॅटर करतो. सो इथं तुम्हाला जस्टिस नावाची जी संकल्पना आहे तर ती GS2, GS4 तिथं पण आपण चर्चेला घेतो. याच्यावर एसे पण विचारून झालेला आहेत बघा. 2023 तुम्हाला एसेचा टॉपिक पण मिळून जाईल बघा. म्हणजे लास्ट इयर जे आहे, जस्टिस हा कीवर्ड असून त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत आणि त्याच्या समूहलक्षी टीका याच्या विशेष संदर्भासह न्यायाच्या संकल्पना. मग आता याच्यात इट्स कम्युनिकेशन क्रिटिक्स ज्या आहेत, आता रॉल्सने जी काही संकल्पना आपल्याला दिली न्यायाची, याच्या व्यतिरिक्त न्यायाच्या बाबतीमध्ये अजून कोणाचं काही म्हणणं आहे का ते बघणं, किंवा न्यायाच्या बाबतीमध्ये अजून बाकीच्या गोष्टींचा विचार करून त्या संकल्पना समजून घेणं, आजच्या डेटमध्ये त्याचे संदर्भ शोधणं, असं बेसिक जे आहे बघा. देन इक्वॅलिटी, समानता आहे का बरं हा कन्सेप्ट. आता हा GS2 मध्ये महत्त्वाचा आहे, हा तुम्हाला GS4 मध्ये पण महत्त्वाचा आहे. ओके, केस स्टडी सॉल्व करताना आपल्याला हे गृहीत धरावं लागतं. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी अँड फ्रीडम, अफर्मेटिव्ह ॲक्शन. कालचं जे इथिक्सचं लेक्चर होतं बघा, तिच्यामध्ये तुम्हाला गांधीजीस टेलिस्मॅन नावाची गोष्ट मी सांगितली होती. ओके, आता जे खूप नवीन विद्यार्थी असतील की जे डायरेक्टली फक्त पॉल सायन्सच्या सेशनला जॉईन आहे तिथं, तर गांधीजीस टेलिस्मॅन नावाची एक बाब आहे. गांधीजीस टेलिस्मॅन आहे ना, ओल्ड NCERTमध्ये प्रत्येक पुस्तकाला फ्रंटला छापलेलं होतं बघा. ओल्ड NCERT जर आपण बघितले तर प्रत्येक पुस्तकाला फ्रंटला गांधीजीचा टेलिस्मॅन होता. तो नंतरच्या काळात नाही आहे आता तिथं. सो आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या प्रत्येक पुस्तकावर हे राहायचं. कुठलंही डिसिजन घेताना सर्वात आधी समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करा. म्हणजे तुमचं जे नेचर आहे ते कसं पाहिजे, प्रो पुअर असलं पाहिजे. हीच काय आहे ना, ही अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे बघा, सकारात्मक कारवाई जी आहे की तुम्हाला जे दिसतं आहे की जो विकर सेक्शन समोर आहे, समानतेसाठी तुम्ही काय करू शकता, इक्वॅलिटीसाठी आपण काय केलं पाहिजे, हा मुद्दा याच्यामध्ये येतो. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल जे आहे, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्तरावर तुम्हाला इक्वॅलिटीचा संदर्भ शोधता आला पाहिजे. मग आता बघा, सोशल याच्यामध्ये तर सरळ सरळ हायरकी आपल्याला दिसते की जी ब्राह्मण, क्षत्र, वैश्य, शूद्र जी होती, नंतरच्या आताच्या काळामध्ये त्याचे संदर्भ थोडे बदललेले आहेत. मग आता आपण तिच्यामध्ये ओपन, OBC, SC, ST, मग तिच्यात अजून पोटजाती वगैरे वगैरे बरंच बघतो बघा. सो सोशल आस्पेक्टमध्ये हे गणित कसं आहे, आजचा गावगाडा पण तसाच आहे का, अर्धे गावाच्या बाहेर अर्धे गावाच्या आत जे आहे तिथं आज तसंच आहे का. मग कितीतरी ठिकाणी गोष्टी बदलल्या आहेत, पण अजून काही ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळतं. पॉलिटिकल आस्पेक्टनी जे आहे की ज्या पॉलिटिकल अपॉर्च्युनिटी आहेत, पदं आहेत, मग तिच्यावर सर्वांना समान संधी आहे. मग इथं जेंडर इक्वॅलिटीचा पण मुद्दा येतो बघा. आत्ता आपण बिल आणलेलं आहे नवीन. ओके, लोकसभा असेल, महिलांना जे आपण आरक्षण दिलं, मग जर आरक्षण न देता महिलांचा सहभाग जो आहे तो समान प्रतलावर आपण आणू शकतो का, मग तो आहे का तसा, तर तो नाही आहे आजच्या डेटमध्ये. किंवा एक मधल्या काळामध्ये आपण करंटमध्ये एक सिनॅरिओ बघितला होता, एक स्टॅटिस्टिक्स होतं की ज्यामध्ये असे देश जे आहेत की ज्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या लेवलला महिलांना घेतलेलं आहे 50%, तिथंच त्यांची संख्या जास्त आहे. जिथं जिथं पार्लमेंटमध्ये रिझर्वेशन आहे तिथं ती तेवढीशी चांगली नाही, हे दिसून येतं, आकडेवारी समोर आहे. बट बेसिकली जे आहे की हिच्यात तुम्हाला इक्वॅलिटी, मग सगळे ॲस्पेक्ट, मग तिच्यामध्ये कास्ट असेल, रिलिजन असेल, जेंडर असेल, हा सगळ्या याच्यामध्ये डील करता आला पाहिजे. सोशल आस्पेक्ट जे आहेत बघा, LGBT राईट जे आहेत तो एक मुद्दा तिच्यामध्ये येतो. इकॉनॉमिकल जे आहे की आर्थिक स्तरावर जे आहे गोष्टी, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस,
सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे. इकॉनॉमिक हिच्यामध्ये जे आहे बेसिक मुद्दा तो आहे की तिच्यात समानता आहे का रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूट करताना, का फक्त काही मुठभर लोकांच्या हातामध्ये सगळे रिसोर्सेस तुम्ही दिलेले आहेत, है ना. सो तो मुद्दा हिच्यामध्ये डील करणार बघा. रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी अँड फ्रीडम, स्वातंत्र्य आणि समानता जी आहे यांच्यामध्ये कसं रिलेशन आहे. ओके, स्वातंत्र्य आणि समानता या दोन्ही गोष्टी ज्या आहे, समानता वर्सेस स्वातंत्र्य, कसं रिलेशन आहे बरं याच्यामध्ये. स्वातंत्र्य असलं म्हणजे समानता आहे का, किंवा आपल्याकडे तुम्ही असं बघितलं असेल की आम्ही तुला स्वातंत्र्य दिलं होतं, बाबा तुला पाहिजे ते शिक, पण हे कधीपर्यंत, टिल ग्रॅज्युएशन, नंतर आम्ही सांगू तिथं लग्न करा, तिथं संसार करा. लिमिटेड आहे बघा, ते कंडिशन आपलं आहे तिथं, अटी लागू. ओके, किंवा मग तुला बनायचं बाबा IAS, ठीक आहे, आपला घरगुती व्यवसाय आहे 4 पिढ्यांचा, 4 शोरूम आहे आपले, गल्ल्यावर जाऊन बसायचं आहे ना. वाटलं तर क्लास पण करू नये, दिल्लीला, पुण्याला जा, अजून कुठं जा. लिमिटेड स्वातंत्र्य असणं जे आहे बघा, किंवा स्वातंत्र्य खरंच मग ते स्वातंत्र्य आहे का. समानता जी आहे की इक्वल प्रतलावर बसलोय जेवायला, एका डायनिंग टेबलवर सगळे जेवत आहेत. ओके, पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मीठ कमी पडलं तर विशिष्ट व्यक्तीच उठून जाते तिथली. ज्याला मीठ लागतं ते उठून जाऊन मीठ आणत नाही. बसले तर इक्वल फुटेजवर आहे, डील इक्वल फुटेजवर होतं आहे का. मग असे बरेच आस्पेक्ट तुम्हाला सापडतील. समानता आणि स्वातंत्र्य याला तुम्ही कसं कोरिलेट करता, कसं बघता तुम्ही, मग याचे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आपण बघू. आपल्याला लिहिताना शेवटी पॉल सायन्सच्या लँग्वेजमध्ये डील करायचं आहे त्याला. सो समानता आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या फार मॅटर करतात. सो ह्या केसमध्ये जे आहे की त्यांचं रिलेशन, त्याच्यासंबंधी या सगळ्या गोष्टींसंबंधी सकारात्मक कारवाई आपल्याला, अफर्मेटिव्ह ॲक्शन पाहिजे. म्हणजे काय, समानतेकडं जाण्यासाठी काय काय केलं पाहिजे ती गोष्ट इथं मॅटर करते. त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे, समानतेकडं जाणं. सो मूळ एकदम मुद्दा क्लिअर आहे याच्यामध्ये की तुमचं जे काही गव्हर्नन्स असणार आहे किंवा तुमची ओव्हरऑल सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीमनी पॉझिटिव्ह वेनी याला डील करणं अपेक्षित आहे. ओके, देन राईट्स, अधिकार जे आहेत बघा. आता याच्याबद्दल आपण राईट बेस्ड इथिक्स नावाची एक कन्सेप्ट बघितलेली आहे, इथिक्समध्ये GS4 मध्ये असतं बघा. सो इथं जे आहे की राईट्स जे आहेत, तुमचे अधिकार किंवा तुमचे हक्क जे आहेत, त्या हक्कांबद्दल तुम्हाला जे आहे त्याची मिनिंग आणि त्याच्या संबंधीच्या थेरीज ज्या आहेत, त्याचे सिद्धांत काय, खरंच हक्क काय असतात बरं. तुम्हाला जे राईट्स आहेत, आजच्या डेटमध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने काही राईट्स दिलेले आहेत बघा. मग ते राईट्स, त्याच्या संबंधीचे जे बेसिक कन्सेप्ट आहे की हे काय आहे नेमकं. ओके, डिफरंट काइंड्स ऑफ राईट्स जे आहेत, कन्सेप्ट्स ऑफ ह्युमन राईट. मानवी अधिकाराचं हनन असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पोलिसांनी इन्काउंटर केलं तर मानवी अधिकारांचं हनन झालेलं आहे, किंवा कस्टडियल डेथ झाली, कस्टडीमध्ये एखाद्याला खूप मारलं, मग तिच्यामध्ये काही संघटना समोर येतात. ओके, असे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतं. म्हणजे ह्युमन राईट्सचं व्हायलेशन आहे का, कॉन्स्टिट्युशनल राईट्सचं व्हायलेशन आहे का, किंवा ओव्हरऑल ते अधिकार वेगवेगळ्या प्रतलांवर कसे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल राईट्स हे वेगळे आहेत, एन्व्हायरमेंटल राईट्स वेगवेगळे आहेत, पर्यावरणासंबंधीचे राईट्स काय आहेत. चिपको मुवमेंट आपण बघितलेली, अपिको मुवमेंट आपण बघतो बघा, की झाडं वाचवलेली आहेत लोकांनी. मग दुसरीकडं जे आहे की आपल्याला असेही एक्झाम्पल्स मिळतात की एका झटक्यात रात्रीतून जंगल साफ करून टाकलेलं आहे, म्हणजे कोर्टात जायची पण मुभा दिलेली नाही. स्टे उठला, परत कोर्टात जायच्या आधीच क्लिअर करून टाकायचं, रात्रीतून क्लिअर करून दिलेलं. एन्व्हायरमेंटल राईट्स कुठले, राईट्स जे आहेत बघा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघता आले पाहिजेत. जसं इथं जे आहे डिफरंट काइंड ऑफ राईट जे आहे बघा, अधिकार जे आहेत, तर त्या अधिकारांचा जर तुम्ही विचार केला तर तिथं सिम्पली जे आहे त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या लेवलला आपण ते बघत जातो, ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे बघा. आता हा तसं बघायला गेलं तर हा मुद्दा पण राईट्स आपण GS2 मध्ये पण बघतो बघा, फंडामेंटल राईट्स, त्याचे डिबेट्स. ओके, सायमल्टेनियसली GS4 मध्ये डिऑन्टॉलॉजिकल इथिक्स आहे. डिऑन्टॉलॉजिकल इथिक्स म्हणजे कर्तव्यानुसारचं नीतीशास्त्र, की तुमचं जे कर्तव्य आहे, तुमची जी ड्युटी आहे त्याच्यानुसारच तुम्ही गोष्टी डील केल्या पाहिजे. सो इथं जे आहे ड्युटी जी आहे तर ती GS4 मध्ये वर्क करते बघा, राईट्स. ओके, किंवा आपण बघतो की एखादी घटना घडलेली आहे तर कुणाच्या कुठल्या राईटचं व्हायलेशन त्याच्यामध्ये झालं आहे हे बघणं अपेक्षित असतं बघा. आपण केस स्टडी सॉल्व्ह करताना
मग त्याच्याकरता राईट ही कन्सेप्ट तुम्हाला चांगली माहीत पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करतो जसं फॉर एक्झाम्पल आपण कॉन्स्टिट्यूशन जेव्हा वाचतो बघा, तुम्ही लक्ष्मीकांत वाचाल तर मग तिथं राईट्स वाचाल, फंडामेंटल राईट्स है ना, इक्वॅलिटी, त्याच्यानंतर जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच है ना, ईच अँड एव्हरीथिंग, रिलिजनच्या बाबतीमध्ये धर्माच्या बाबतीतलं स्वातंत्र्य जे आहे, तिथं आपण कुठले राईट्स याच्यावर जास्त फोकस करतो. इथं मूळ संकल्पनेवर फोकस आहे की राईट्स काय बघा. बाय बर्थ तुम्हाला कुठला राईट मिळतो, म्हणजे बाय बर्थ बघा तुम्ही हेरिडेटरी काही गोष्टी तुम्हाला मिळतात बघा. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या आजोबाची 500 एकर जमीन आहे असं इमॅजिन करा. आमचा एक मित्र होता बघा, तो सांगायचा आमच्या आजोबाची 2000 एकर जमीन आहे. ओके, आणि आमचा एक सिनियर होता, तो नेहमी म्हणायचा की 7-12 घेऊन ये मग बोल पुढं, है ना. सो त्यांची जुगलबंदी. पण ह्या केसमध्ये कसं आहे की बाय बर्थ तुम्हाला काय आहे की जर हेरिडेटरी काही प्रॉपर्टी आली तर बाय बर्थ तुम्हाला मिळू शकते, तुम्ही क्लेम करू शकता जर तुमच्या आधीच्या पिढीने ती टिकवली तर. तुमच्या आधीच्या पिढीने जर उडवली सगळी तर मग काही नाही, मग तुम्हाला राहायला घर पण राहणार नाही, तो एक वेगळा भाग झाला. पण बाय बर्थ तुम्हाला काही गोष्टी मिळतात बघा. जसं राजा का बेटा राजा बनेगा, नियमच आहे, राजाचा मुलगाच राजा बनणार आहे, तो बाय बर्थ त्याला ते मिळालेलं आहे बघा. म्हणून इतिहास जर बघितला तर इतिहासामध्ये 7 वर्ष काय ना 8 वर्ष काय 10 वर्ष कायची मुलं ही सिंहासनावर बसलेली आहे. का? कारण तो राजाचा मुलगा आहे. बाकी सगळी व्यवस्था चालते पण तो प्रतिराजा म्हणून तो बसतो तिथं. बाय बर्थ काय अधिकार आहे, आपलं संविधान आपल्याला काय अधिकार देतं. म्हणजे जसं इथं जी व्यवस्था होती आपल्या इथं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि मग तिच्यामध्ये जी हायरार्की आहे मग तिच्यामधून जे शोषण आहे, आपल्या संविधानाने काय केलं, इक्वॅलिटी आणून ठेवली तिथं की सगळे इक्वल आहेत. मग कॉन्स्टिट्यूशनल राईटनी ही गोष्ट करेक्ट करून दिली की ही रॅशनली डील होत नाही आहे, आपण याला काय करू, करेक्ट करूया. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक त्याचा कन्सेप्ट समजून घेणं की राईट्स काय असतात हे. म्हणजे पॉल सायन्स काय करतं, तुम्हाला जे आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देतं प्रत्येक गोष्टीच्या, नंतर त्याच्यानंतर बाकीची थेरी येत जाते बघा. डेमोक्रेसी जे आहे, लोकशाही, आता भाषणं वगैरे तुम्ही बरीच दिली असतील शाळेमध्ये, जे आहे ना, भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. क्लासिकल अँड कंटेम्पररी थेरीज ज्या आहेत बघा. आता डेमोक्रेसीच्या बाबतीमध्ये थेरीज कशा आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारची डेमोक्रेसी आजच्या डेटमध्ये तुम्हाला बघायला मिळते. डिफरंट मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी जे आहे, मग रिप्रेझेंटेटिव्ह, पार्टिसिपेटरी, डेलिबरेटिव्ह जे आहे बघा, है ना, प्रातिनिधिक, सहभागी, विमर्शकारी. ओके. सो ओव्हरऑल ह्या ज्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीच्या टाईप्स आहेत ह्या आपल्याला समजून घ्यायच्यात बघा. ओके. रिप्रेझेंटेटिव्ह, पार्टिसिपेटरी, डेलिबरेटिव्ह. भारतामध्ये कशी लोकशाही आहे बरं, कशी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आपण निवडून दिला की हा आमचा माणूस आहे, आमच्या गल्लीमध्ये लाईट लावण्याची जबाबदारी याची आहे. ओके. म्हणजे जर उद्या तुमच्या इथं काही इश्यू झालेत तर कुठं जातो आपण, जो जबाबदार आहे, बाबा आम्ही तुला निवडून दिलं होतं तू बघे. ओके. आपलं रिप्रेझेंटेशन तो करतो आहे समजा. सो हिच्यामध्ये अभिजात आणि आधुनिक सिद्धांत, क्लासिकल अँड कंटेम्पररी थेरीज, लोकशाही. मग लोकशाही आता सुरुवातीचा काळ असा आहे बघा, जी तर फिलॉसॉफरच्या वेळेस आपण बघतो ना, काही फिलॉसॉफर, लोकशाही सुरुवातीच्या काळात खूप चांगली मानली गेलेली गोष्ट नाही आहे. मॅकेवेलीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, मॅकेवेलीने सांगितलं राजाला राजे पण टिकवायचं आहे त्याचं, मग त्याच्यासाठी 2 गोष्टी प्लस मायनस झाल्या तरी चालतील. त्याचं प्रतिरूप काय आजच्या डेटमध्ये, मिर्झापूर, गद्दी गेली कुछ भी, तस तो म्हटला. आजच्या डेटमध्ये ते खरंच अप्लाय करू शकतो का आपण, नाही. आता डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. आता लोक निवडून देतील, आम्हाला ही व्यक्ती पाहिजे, त्याला निवडून दिलं, विषय संपला. ओके. पण सुरुवातीचा काळ असा आहे की ज्यामध्ये डेमोक्रेसीला खूप काही चांगलं मानलं गेलेलं नाही. डेमोक्रेसीचं महत्त्व नंतरच्या काळात येत गेलेलं आहे. सो ते सगळे डिबेट्स आपण याच्यामध्ये बघू. देन कन्सेप्ट ऑफ पॉवर जे आहे बघा, अधिकाराच्या संकल्पना कशा आहेत. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, असं जॉन ॲक्टन म्हटलं होतं. लॉर्ड ॲक्टन जो आहे त्याने असं म्हटलं होतं की पॉवर करप्ट्स जे आहे, हेजिमोनी जे आहे बघा, वैचारिक धुरीणत्व है ना, त्यामध्ये जे आहे की आपल्याला वर्चस्व गाजवणं जे आहे, हेजिमनी, आयडिओलॉजी, लेजिटिमेसी जे आहे बघा, लेजिटिमसी लीगल वेनी सगळं होतं, अधिमान्यता जे आहे ना. सो आयडिओलॉजी, एखाद्या विचार प्रणालीनुसार तुम्ही गोष्टी करणं. सत्ता मला पाहिजे पण ती एका विशिष्ट विचार प्रणालीची सत्ता किंवा त्या विशिष्ट विचार प्रणालीतून गोष्टी डील करणं. सो हेजिमनी जे आहे की वर्चस्व स्थापित करणं जे आहे. ओके. वैचारिक धुरीणत्व.
आता कन्सेप्ट ऑफ पॉवर जे आहे, मग संकल्पना ज्या आहेत पॉवरच्या त्या कशा कशा आहेत, कोण कुठं कशी सत्ता काबीज करतं आजच्या डेटमध्ये. वेगवेगळ्या जगांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आज जे काही इलेक्शन्स होत आहेत, त्या इलेक्शनमधून जी लोक निवडून येत आहेत ती कशा पद्धतीने निवडून आलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर 2-2दा निवडणुका घ्याव्या लागल्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी. भारतासारख्या देशात असं होत नाही, ते सुदैव आहे आपलं. पण तिथं जे आहे की ते वर्क होत नाही, मग परत एकदा निवडणूक लढवा. तिच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तर मग तालिबानसारखं कोणी आलं की मग तर विषयच येत ना डायरेक्ट, हा ना. मग ते म्हणतात निवडणुका का, हा स्वप्नातल्या स्वप्नात तुम्ही तुमच्या चालवा, सिस्टीम आमची चालणार इथं. ओळमूळ हिच्यामध्ये जे आहे की पॉवरच्या ज्या कन्सेप्ट आहे बघा, पॉवर, प्रत्येकाला पॉवर पाहिजे असते. तुम्ही जर प्रत्येकाला घेऊन बसलात ना कोपऱ्यामध्ये तर तो सांगेल तुम्हाला की त्याला पॉवर पाहिजे. मला याला धडा शिकवायचा आहे, त्याला धडा शिकवायचा, मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं आहे, मला काय पाहिजे, पॉवर. पॉलिटिकल आयडिओलॉजीज जे आहेत बघा, मग आता पॉलिटिकल आयडिओलॉजीज ज्या आहेत वेगवेगळ्या ज्या आहेत बघा, लिबरलिझम, सोशलिझम, मार्क्सिझम, फॅसिझम, गांधीझम, फेमिनिझम ज्या आहेत. राजकीय विचारप्रणाली, उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद, स्त्रीवाद. पॉलिटिकल आयडिओलॉजीज की सिस्टीम कशी चालली पाहिजे, कुठल्या थॉट प्रोसेसनी चालली पाहिजे. जसं तालिबानचं म्हणणं जे असतं की शरियानुसार आम्ही सरकार चालवू, तसं हे वेगवेगळ्या आयडिओलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. उदारमतवाद जो आहे, सोशलिझम, समाज, है ना, सोशलिस्ट पार्टी असं ऐकलं आहे बघा आपण, समाजवादी पार्टी. मग ती थॉट प्रोसेस जी आहे समाजवादाची ती खरंच ती पार्टी घेऊन चालते का, हा एक वेगळा प्रश्न झाला. कुठलाही राजकीय पक्ष जो आहे तो ज्या थॉट प्रोसेसवर डील झालेला आहे ती थॉट प्रोसेस घेऊन तो चालतो नाही चालतो तो वेगळा भाग आहे. आपल्याला इथं एकूण एक गोष्ट जी आहे ती समजून घ्यायची की लिबरलायझेशन, सोशलिझम, मार्क्सिझम जे आहे, स्टेटलेस स्टेट जे आहे. आता जगामध्ये कसं होतं की US जो होता बघा, डेमोक्रेसीचं प्रतिनिधित्व करणारा देश आहे एकीकडं, नाटो वगैरे सगळे जे आहेत, आणि एकीकडं कोण होतं, USSR जो आताचा रशिया, त्यावेळेचा सोव्हिएत रशिया समजा, त्याचं डिसइंटिग्रेशन झालं. मग तिथं काय होतं, कम्युनिस्ट आयडिओलॉजी जे आहे, मग त्यांचं जे काही सगळं गणित आहे बघा ते वर्क झालेलं नाही आहे. स्टेटलेस स्टेट ही गोष्ट की कुणी मालक नाही आहे, कुणी जे आहे नोकर नाही आहे, अशा गोष्टी कुठपर्यंत जाऊ शकतात, त्या टिकल्या आहेत का जगामध्ये, मग कुठं कुठं टिकल्या आहेत आणि कशा बेसिसवर त्या टिकलेल्या आहेत, थॉट प्रोसेस कशा आहेत. काही राज्य जे आहेत, काही देश असे वन पार्टी सिस्टीमवर डील करतात बघा. माहिती आहे तुम्हाला वन पार्टी सिस्टीम असणारे देश कुठले आहेत? चीन. चला ऑनलाईनवाले सांगा बरं, वन पार्टी सिस्टीमवाले देश कुठले कुठले आहेत. किंवा कोरियासारखा देश आहे बघा, नॉर्थ कोरिया आहे, साऊथ कोरिया आहे. तिकडं जे आहे आपण चायनाचं एक्झाम्पल घेतलं, रशिया जो आहे हा ना, याचा एक्झाम्पल घेतलं. हे कुठल्या थॉट प्रोसेसनी रन करतात सिस्टीम त्यांची. हिच्यामध्ये एकूण एक गोष्ट जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे बघा. गांधीझम, गांधीजींची जी विचारप्रणाली आहे ती जी थॉट प्रोसेस आहे. रामराज्य नावाची संकल्पना आहे, ओके. किंवा जे आहे बघा फॅसिझम जे आहे, स्त्रीवादाबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की स्त्रीवादी संकल्पना, तो मुद्दा इथं परत येतो बघा की तुम्हाला पॉलिटिकल आयडिओलॉजीज कुठल्या घेऊन चालायचं आहेत, की त्या कुठल्या पॉलिटिकल आयडिओलॉजी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज आपल्याला समजून घ्यायचं आहे की याचा नेमका अर्थ काय होतो. आणि एक गोष्ट जी आहे की संकल्पना समजून घेतल्यानंतर जर स्वतःच्या शब्दामध्ये प्रॉपरली आपण ती लिहून काढली तर नंतर तुम्हाला रिवाईज करणं किंवा पेपरमध्ये उत्तर लिहिताना त्रास होत नाही. म्हणून काय होतं की बऱ्याचदा आता इश्यू एक असतो बघा, कुठलीही गोष्ट समोर आली की सगळ्यात पहिले तर बुक लिस्ट सांगा, बरोबर. तर बुक लिस्ट काही इश्यू नाही आहे, ती पण मिळणार आहे बुक लिस्ट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पुस्तकं जरी आपण वाचलेत, नोट्स तुम्हाला मिळतील त्या तुम्ही वाचल्या, तरी आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये ती गोष्ट मांडणं ही गोष्ट जास्त मार्क देऊन जाते, हे कधी पण लक्षात ठेवतं. नॅचरल तुम्ही जेवढे राहाल, बरोबर. म्हणजे आता अचानक जर एखादी टेस्ट आपण कंडक्ट केली आणि एखादी टेस्ट जी आहे तर ती रादर दॅन, म्हणजे अचानक न घेता आपण सांगितलं की हां 8 दिवसांनी आम्ही टेस्ट जी आहे ती घेणार आहे, मग तुम्ही प्रिपेअर कराल त्याच्यासाठी, ओके. तुम्ही रात्रंदिवस PYQ बघ, हे बघ, ते बघ, ते बघ, आणि एक डेटा घेऊन तुम्ही तिथं येता. आणि नंबर ऑफ टाइम्स काय होतं की तो तसा डेटा तिच्यात टाकायची सवय आपल्याला असते बघा. म्हणजे व्हॉट इज द ॲक्च्युअल नीड ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, ते डीलच होत नाही. तर त्या पर्टिक्युलर प्रश्नाची डिमांड काय आहे हे सोडूनच आपण आपल्याकडचा डेटा तिथं टाकत जातो. पण हेच जर नॅचरली तुम्हाला एखादी गोष्ट लिहायला दिली की कसलाही काही हे नाही आहे, हातात डायरेक्टली पेपर आला आणि लिहा आता, तर मग त्या केसमध्ये एक थॉट प्रोसेस तुम्ही विचार करून प्रॉपरली गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करता, तो तिच्यात महत्त्वाचा कन्सर्न असतो बघा, ओके. आणि तिथं ते उत्तर जितकं नॅचरल जातं तेवढं ते तुमच्या
अशा स्ट्रक्चरल याच्यामधून ते डील होत नाही. सो ह्या कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. देन इंडियन पॉलिटिकल थॉट जे आहे बघा, आता भारतामधली जी काही राजकीय विचारधारा आहे किंवा ओव्हरऑल जी व्यवस्था आहे आपली, त्या व्यवस्थेला थॉट प्रोसेस कुठून आलेली आहे, कोणी दिली आहे ती? धर्मशास्त्र जे आहेत. मग धर्मशास्त्रांमध्ये काय काय म्हटलेलं आहे है ना, यदा यदासी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. मग ती काय गणितावर इकडं जे आहे युद्ध जे आहेत आपले, मग तिथलं युद्ध, तिच्यातली थॉट प्रोसेस काय आहे? धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतात की धर्मासाठीचं युद्ध म्हटलं गेलेलं आहे. ओके, युद्ध कशासाठी झालं पाहिजे? धर्म टिकवण्यासाठी जे आहे, माणुसकी टिकवण्यासाठी जे आहे. धर्मशास्त्रांमध्ये कशा पद्धतीचा पॉलिटिकल थॉट तुम्हाला मिळतो? अर्थशास्त्र जे आहे बघा, किंवा बुद्धिस्ट ट्रॅडिशन जे आहेत. आता गौतम बुद्धांवर प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला इथिक्समध्ये पण मिळतो, तो तुम्हाला पॉल सायन्समध्ये पण मिळतो. ओके, की गौतम बुद्धांची जी थॉट प्रोसेस आहे किंवा त्यांनी जो उपदेश आपल्याला दिला तो किती रिलिव्हंट आहे आजच्या डेटमध्ये. तर सेम वे गांधीजींची थॉट प्रोसेस ती आजच्या डेटमध्ये किती रिलिव्हंट आहे, हे प्रश्न रुटीन याच्यात विचारलेले आहेत बघा. मग आता याच्यात साम्य काय आहे? अहिंसा, नॉन व्हायलन्स, पीस. पीस जे आहे गांधीजींनी दिलं, ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड व्हॅल्यू आहे बघा. जगात कुणीही याला नकार देणार नाही. शांतता, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ह्युमन व्हॅल्यू, पीस. मग त्याचा बेस कोण आहे? म्हणजे गौतम बुद्ध आहेत, गांधीजी आहेत. सो हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सर सय्यद अहमद खान. आता सर सय्यद अहमद खान आपण कुठं शिकतो? आपण हिस्ट्रीमध्ये शिकतो. हिस्ट्रीमध्ये सोशल अँड रिलिजियस मुवमेंट्स आहेत बघा आपल्याकडं, रिफॉर्म मुवमेंट्स. त्या रिफॉर्म मुवमेंट्समध्ये जे आहे सर सय्यद अहमद खान आपण शिकतो बघा. मग सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समुदायासाठी ज्या आहे ज्या काही गोष्टी समोर ठेवल्या, अपलिफ्टमेंट करण्यासाठी ज्या गोष्टी डील केलेल्या आहेत त्या तिथे येतात. श्री अरबिंदो आहेत बघा, M.K. गांधी. गांधीजी सगळ्यात दूर आहेत बघा, कुठेही जा तुम्ही, आणि गांधीजी पेपरमध्ये भेटतात तुम्हाला. ओके, सो तुम्हाला जे आहे ओव्हरऑल ऑप्शनल घ्या है ना, GS बघा, कुठं ना कुठं गांधीजी भेटून जातील. प्रिलिम्समध्ये भेटतील, मेन्समध्ये भेटतील. गांधीजी सगळ्यात दूरच आहे बघा. ओके, कारण गांधीजींशिवाय देश काही चालत नाही, कारण नोटेवर पण गांधीजी आहेत बघा. सो ओव्हरऑल जे आहे ना, की ही जी थॉट प्रोसेस आहे गांधीजींची, ती थॉट प्रोसेस, जसं आता कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये गांधीयन व्हॅल्यूज आहेत. कुठं आहेत? DPSP मध्ये आहेत बघा. ओके, राज्याची मार्गदर्शक तत्व, तिथं गांधीयन व्हॅल्यूंचा कन्सर्न आहे. गांधीयन व्हॅल्यू तिथं पण आहेत. मग आता सिंपल एक गोष्ट येते की तुम्हाला गांधीयन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आजच्या डेटमध्ये किती रिलिव्हंट वाटतात, त्याचं काय नेमकं महत्त्व आहे ते समजून घेणं. डॉक्टर B.R. आंबेडकर जे आहेत बघा, यांची थॉट प्रोसेस काय होती है ना. यांची जी थॉट प्रोसेस आहे की अपलिफ्टमेंट करायचं आहे बघा समाजाच्या विशिष्ट समुदायाचं जे आहे की जे वर्षानुवर्ष जे नाकारले गेलेले आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणलं आणि सायमल्टेनियसली जे आहे इतर गोष्टी बघू. M.N. रॉय जे आहे बघा, लेफ्ट आयडिओलॉजी किंवा कम्युनिस्ट याच्यामधून जे आहे M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय जे आहे की आपलं संविधान असावं संकल्पना मांडली होती बघा, मानवेंद्रनाथ रॉय. आता आपल्याला ही प्रत्येक व्यक्ती समजून घ्यायची आहे पॉल सायन्सच्या अँगलनी, म्हणजेच इंडियन पॉलिटिकल थॉटच्या, म्हणजे पॉलिटिकल विचारधारा त्यांची कुठली आहे. म्हणजे सिम्पली बघा, आता इंटरव्ह्यू सुरू होते मधल्या काळामध्ये है ना, आता परत सुरू होतील बघा, अजून 2-3 याचे आलेले आहेत, तुम्हाला बघता येतील. सो यामध्ये जे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे होते, मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की मराठवाड्यामध्ये सध्या रिझर्वेशन संबंधीचे इश्यू सुरू आहेत. व्हॉट वॉज द थॉट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन केस ऑफ रिझर्वेशन. आरक्षणाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲक्च्युअली मत काय होतं. मग ते बऱ्याच लोकांना डीलच नाही करता आलं. आता मुद्दा असा आहे की हे जे पॉलिटिकल थॉट्स आहेत हे थॉट्स तुम्हाला इथून क्लिअर होतात बघा, कुठल्या आयडिओलॉजीला धरून ती व्यक्ती चालतात. वेगवेगळ्या आयडिओलॉजीज आहेत बघा, लेफ्टिस्ट है ना, राईटिस्ट आहेत बघा. पेपरमध्ये हे शब्द तुम्हाला फार कॉमनली दिसतात बघा, लेफ्टिस्ट काय म्हटलं, राईटिस्ट काय म्हटलं. मग ज्या वेळेस ही थॉट प्रोसेस समोर येते की यांनी काय काय म्हटलेलं आहे, सो त्या केसमध्ये किंवा ती जी विचारधारा आहे त्या विचारधारेनुसार ते डील करत जातात. मग त्या समजून घेणं म्हणजे ही व्यक्ती समजून घेणं एक प्रकारचे आहे, तर ते इथं अपेक्षित आहे आणि तिच्यावर प्रश्न रिफ्लेक्ट होत जातात. उद्याच्या सेशनमध्ये आपण PYQs जो आहे ॲनालिसिस, पेपर ॲनालिसिस ते बघू, तर तिच्यातून तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होत जातील बघा. ओके, डन. जसं इंडियन पॉलिटिकल थॉट बघतो आपण, तसं आपण
वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पण बघतो बघा. ओके, इंडियन पॉलिटिकल थॉट तसा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, म्हणजे भारतीय विचारप्रणाली जी बघितली आपण, सायमल्टेनियसली आपल्याला जे आहे पाश्चिमात्य राजकीय विचारप्रणाली पण समजून घ्यायची आहे की तिकडं कशा पद्धतीने काम होतं. जसं इथं जे आहे बघा, प्लेटो आहे, ॲरिस्टॉटल, आता हे ऑलरेडी आपण कुठं शिकलो, GS4 मध्ये शिकलो, इथिक्समध्ये शिकलो आहे बघा. आता इथिक्समध्ये असे नावं दिलेलं नाही आहे बघा, सिलेबसमधला एक फरक आहे. आता आपण कंपॅरिझन पण करू दोघी सिलेबसचं तिच्यामध्ये. इथं डायरेक्टली नावं आहेत तुम्हाला की तुम्हाला कुणाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे प्रश्न इथं बसतो डायरेक्ट. तिथं नावं नाही आहेत GS4 मध्ये, पण तिथं इथिकल थॉट प्रोसेस देणारी लोक आपण डिस्कस करतो. तिच्यामध्ये ही लोक आहेत बघा, प्लेटो आहे, ॲरिस्टॉटल, मॅकेवेली जे आहे बघा. मॅकेवेलीचं प्रिन्सेप्ट जे आहे मी तुम्हाला सांगितलं, राजाने राजे पण टिकवायचं आहे बघा. आणि मॅकेवेलीच्या बाबतीमध्ये तो काय सांगतो, एंड जस्टिफाय मीन्स. मॅकेवेलीचा फंडा काय आहे बघा, हा मॅकेवेली जो आहे तो सांगतो एंड जस्टिफाय मीन्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण भारताचा स्वातंत्र्य लढा इथं एक्झाम्पल म्हणून घेतला, तर एंड काय आहे, भारत स्वतंत्र होणं. 15 ऑगस्ट पण येत आहे बघा आता. ओके, व्हॉट इज एंड, आउटपुट. आउटपुट काय, आता बऱ्याचदा असं असतं, बाय हुक ऑर क्रुक तुम्ही गोष्टी डील करून द्या, म्हणजे काहीही करा आणि त्या बेसिसवर गोष्टी आम्हाला डील करून द्या. तुम्ही काहीही करा हे मॅकेवेलीनुसार जे आहे ओके आहे बघा. मला निवडून यायचं आहे, मी पैसे वाटले, मी 4 लोक डांबून ठेवली, 4 लोक धमकवली, आणि जे लोक मला म्हणजे मतदान करणारच नव्हते मी त्यांना जाऊच दिलं नाही मतदानाला, असं सगळं मी केलं, मी निवडून आलो. मॅकेवेली म्हटला 1 नंबर. एंड जस्टिफाय मीन्स, माध्यम महत्त्वाचं नाही. गांधीजींचं कसं होतं, गांधीजी म्हटलं ठीक आहे 4 दिवस लेट भेटलं तर चालणार आहे स्वातंत्र्य, पण व्हायलन्स नको. चौरा थांबवून टाकलं त्यांनी, कॉल अप करून टाकलं ते नॉन कॉपरेशन. मग तिथं प्रोसेसला महत्त्व आहे बघा, मीन्स कुठल्या माध्यमाने तुम्ही त्या गोष्टी डील करताय. मग तिथं योग्य त्या गोष्टींनीच ते डील झालं पाहिजे, असं नाही की काहीही करून तुम्ही ते आत्मसात करा. जसं आता UPSCच्या बाबतीतली केस समोर आली बघा, काहीही करून मी कलेक्टर होणार. ते म्हणले काहीही नको, मीन्स घरी जावा. ओके, सो तो मुद्दा जो आहे की काहीही चालणार नाही, तुमचा एंड जो आहे तो मीन्सला जस्टिफाय आजच्या डेटमध्ये आपण ॲक्सेप्टेबल नाही, ते योग्य पद्धतीनेच झालं पाहिजे. म्हणून तर प्रोसिजर असते ना प्रत्येक ठिकाणी. अदरवाईज चिठ्ठ्या काढून पोरं घेतली असती, IASचा बाऊल, IPSचा बाऊल. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 3 चिठ्ठ्या बाहेर काढण्यात येतील, गृहमंत्र्यांच्या हस्ते 3 चिठ्ठ्या बाहेर काढण्यात, गृहमंत्र्यांकडं पोलीस डिपार्टमेंट, तुम्ही IPS बाहेर काढा, झालं. सो मी मुद्दा एकदम क्लिअर आहे. मग ह्या थॉट प्रोसेस आपल्याला समजून घेणं. हॉब्स आहे बघा इथं, लॉक आहे, मिल आहे, मार्क्स आहे, ग्रामशी आहे ना, हॅनट अँड्रेटचा बघा. आता कार्ल मार्क्स हे असं प्रकरण आहे की मला नाही वाटत की कोणाला माहीत नसेल. कार्ल मार्क्स हे नाव ऐकलं असेल ना तुम्ही, है ना, प्रत्येकाने ऐकलं आहे. कार्ल मार्क्स शाळेत होता, आपल्याला कॉलेजमध्ये होता, है ना. कार्ल मार्क्स जो आहे इतिहासामध्ये आहे. कार्ल मार्क्सने सांगितलं होतं इंडियन इकॉनॉमी कशी कोलॅप्स केली ब्रिटिशर्सने, आपले जे काही लघु उद्योग होते ते कसे डिस्ट्रॉय केले, हे कार्ल मार्क्सने वर्णन केलेलं आहे. कार्ल मार्क्स सगळ्या ठिकाणी आपल्याला भेटत जातो बघा, साहित्यात भेटतो. सो प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकेवेली, हॉब्स, लॉक, जॉन एस मिल, मार्क्स, ग्रामशी, हॅनट अँड्रेट, हे जे कार्यकर्ते आहेत सगळे हे आपल्याला अभ्यासाला आहेत, वेस्टर्न ॲज वेल एज इंडियन. म्हणून ज्यावेळेस PSIR ऑप्शनल वगैरे असतो तर समोरून प्रश्न विचारले जातात की हां PSIR तुमचा ऑप्शनल आहे, मग त्या केसमध्ये आम्हाला एक तुमचा आवडता थिंकर सांगा. हे थिंकर्स आहेत बघा, ही थॉट प्रोसेस आणि त्या गोष्टी. देन नेक्स्ट वन, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स जे आहे बघा, भारतीय सरकार. आता बघा हे वरचे जे मुद्दे होते 10 ते क्लिअर झाले. आता पार्ट 2 आहे पेपरचा, पेपर 1 पार्ट 2. तिच्यामध्ये काय आहे, भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण. ओके, आता यामध्ये इंडियन नॅशनॅलिझम जे आहे, भारतामध्ये राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे बघा, मग तिच्यामध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज आपण डील केल्या बघा. कॉन्स्टिट्युशनॅलिझम टू मास सत्याग्रह. मास सत्याग्रह जे आहे बघा, गांधीजी जेव्हा चालले होते तिकडं दांडी यात्रेला, असं म्हटलं गेलेलं आहे की व्हाईट रिव्हर होती ती एक प्रकारची, कारण खादी, टोपी, असं वाटायचं की रिव्हरच आहे ही व्हाईट रिव्हर जी आहे. मास सत्याग्रह जे आहेत, नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसओबिडियन्स जे आहे, तर हे कशाचा रेफरन्स येतो इथं, हिस्ट्रीचा रेफरन्स आहे बघा. हे आपण हिस्ट्रीमध्ये पण होणार आहे, म्हणजे आपल्याला हा मुद्दा
हिस्ट्रीमध्ये पण आहे, म्हणजे GS1ला पण हे तुमचा कोरिलेट करतं बघा, बरोबर. सो इथं जे आहे मिलिटंट, रिव्होल्युशनरी मुवमेंट, प्लीझंट अँड वर्कर्स मुवमेंट, हे काय आहे सगळं हिस्ट्री आहे बघा. ओके, GS1 जो आहे, ओके, की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण तिकडेही शिकतो, इथंही शिकतो. इथं त्या स्ट्रॅटेजीज आहेत की कशा कशा स्ट्रॅटेजीने आपण डील केलं. म्हणजे आपण पण आपल्या प्रिपरेशनमध्ये काही स्ट्रॅटेजीज वापरतो बघा. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये स्ट्रॅटेजीज वापरता. कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजी वापरतो आपण अभ्यासाला पुण्यात येतो, कुणी दिल्लीला जातं, कुणी रीडिंग रूम लावतं, कुणी दिवसाची लावतं, कुणी रात्रीची लावतं, कुणी 24 तासाची लावतं, जाऊन ते झोपतं, गोष्ट वेगळी आहे. पण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. आपण नाश्त्याची दुकानं बदलत जातो, मेस बदलतो, आपण रूम बदलत जातो, वेगवेगळे फंडे आपले है ना, मास्तर बदलत जाणं, डिपेंड करतं इकडून नाही तिकडून. गायडन्सला जे 2-4 प्लेटो सॉक्रेटिस लायब्ररीत असतात ते वेगवेगळे बदलत जाणं, है ना, की ते कधी काळी पुण्यात आलेले असतात, ते आपल्याला सांगतात कुठल्या गल्लीत जायचं, कुठल्या गल्लीत नाही जायचं. सो ओव्हरऑल जे आहे ना, की अशा स्ट्रॅटेजीज आपण आपल्या लाईफमध्ये पास होण्यासाठी डील करत असतो. द सेम वे जो आहे इथं जे आहे तुम्हाला इंडियन नॅशनलिझमच्या स्ट्रॅटेजीज जे आहे ते डील करायचे, की भारतात स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय काय डील झालेलं आहे. मग एकीकडे गांधीजींचे सत्याग्रह आहेत, दुसरीकडे जे रिव्होल्युशनरी मुवमेंट होते, है ना, लातो के भूत बातों से नहीं मानते, त्यांनी त्यांच्या पद्धतीने डील केलं. या सगळ्या थॉट प्रोसेस हे सगळं कुठं येतं तुम्हाला हिस्ट्रीमध्ये, हा आपण आस्पेक्ट बघतो. देन नेक्स्ट वन, पर्स्पेक्टिव्ह ऑन इंडियन नॅशनल मुवमेंट जे आहे बघा. मग याच्यामध्ये लिबरल, सोशलिस्ट, मार्क्सिस्ट, रॅडिकल, ह्युमॅनिस्ट अँड दलित जे आहे. मग ओव्हरऑल ती प्रोसेस आहे, तिच्यामधले वेगवेगळे घटक, वेगवेगळी थॉट प्रोसेस आपल्याला डील करायची आहे बघा. लिबरल, सोशलिस्ट, मार्क्सिस्ट, रॅडिकल, ह्युमॅनिस्ट अँड दलित. ओके, सो आता तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीचं जे आहे ट्रान्सलेशन मराठीमध्ये पण इथं दिलेलं आहे. आता काही शब्द तुम्हाला असे वाटू शकतात की मी पहिल्यांदाच वाचतो आहे, हा असा शब्द आहे, पण आपल्याला तो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा स्टान्स टिकवायचा आहे, त्यामुळे आपण ते वापरणं अपेक्षित असतं आणि ती सवय होऊन जाते एकदम, नंतर काय प्रॉब्लेम येत नाही. मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ओके, GS2. ओके, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची निर्मिती जी आहे. लिगसीज ऑफ ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्स. ओके, लिगसी ऑफ ब्रिटिश रूल, संविधानाची निर्मिती आपण जे आहे रुटीन याच्यात बघतो, कॉन्स्टिट्यूशनचा सुरुवातच आहे बघायची. ब्रिटिश शासनाचा वारसा कसा आहे, म्हणजे जे आहे की आपलं कोलोनियल जे काही सगळं आपण घेऊन चालतो आहे आजच्या डेटमध्ये. जसं आपण सिव्हिल सर्वंटचे इश्यू बघत होतो, है ना, मग ते गव्हर्नन्स असेल तर त्या केसमध्ये, तर तिथं एक मुद्दा आपल्याला दिसतो की इन केस ऑफ सिव्हिल सर्वंट्स तिथं काय आहे, कोलोनियल इश्यूज आहेत बघा, की त्यावेळेस जसं ते होतं तसंच काही लोक आज घेऊन जात आहेत. ओके, विभिन्न सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन जे आहेत, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह. ओके, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, GS2 आहे बघा हे. देन सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. आता ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे बघा हे माझ्याबरोबर, ओके, काही विद्यार्थी जे आहेत हे झालं आहे तुमचं ऑलरेडी. ओके, म्हणजे तुम्ही जर याचं बघितलं सिलेबस तर ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही जे आहे डील केलेल्या आहेत बघा. प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, पार्लमेंटरी सिस्टीम, अमेंडमेंट प्रोसिजर, ज्युडिशियल रिव्ह्यू, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन, हे मूळ कॉन्स्टिट्यूशन आपलं जे आहे बेसिक स्ट्रक्चरपासूनच सुरू झालं. हा सगळा गाभा कुठं करायचा आहे, GS2 मध्ये करायचा आहे बघा, की आपलं संविधान त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कुठले आहेत. मग याच्यामध्ये प्रिएम्बल आहे बघा, प्रस्तावना, फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत, मार्गदर्शक तत्व. बरं, याच्यावर कसे प्रश्न विचारले तेही आपण बघणार आहे. पार्लमेंटरी सिस्टीम, संसदीय प्रणाली जी आहे आपली. अमेंडमेंट, आपल्या संविधानामध्ये जर बदल करायचा आहे आपल्याला तर कशा पद्धतीने आपण तो करू शकतो, काय प्रोसिजर आहे. देन ज्युडिशियल रिव्ह्यू अँड बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन जे आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन आणि त्या सगळ्या बाबी ज्या आहेत, त्याच्याचबरोबर जे आहे की मूलभूत ढाचा, केशवानंदा भारती केस जी आहे बघा. ओके, सो एक काम तुम्ही कराल, आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहेत केसेस आहेत बघा, तुमच्या पॉल सायन्सच्या ग्रुपमध्ये त्याची लिंक टाकण्यात येईल, त्या सगळ्या केसेस नीट ते व्हिडिओ बघा. ओके, त्याचा आपल्याला इथं बेनिफिट होणार आहे बघा. देन प्रिन्सिपल ऑर्गन्स टू युनियन गव्हर्नमेंट. ओके, आता याच्यामध्ये जे आहे एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट.
प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. मग याच्यामध्ये जे आहे एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, हायकोर्ट जे आहे. शिकलोय का आपण हे? आता बघा, जे फ्रेशर्स आहेत, ज्यांनी आतापर्यंत पॉलिटी शिकलेलं नाही त्यांनी सोडून द्या, पण जे विद्यार्थी ऑलरेडी हे शिकून आलेले आहेत तर हे तुम्हाला माहीत आहे की हे कॉन्स्टिट्यूशन आहे सगळं. सो पेपर 1 मधला जो सेक्शन बी आहे ते काय आहे? आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे बघा. ओके, की जे आपण प्रिलिमसाठी पण डील करतोय. फक्त इथं ॲप्रोच वेगळा असतो. इथं आपण प्रामुख्याने महत्त्वाच्या डिबेट्सवर डील करू. जसं सिम्पली जे आहे की याच्यामध्ये आजच्या डेटमध्ये जो काही इश्यू आहे की स्टेट आणि सेंटर याच्यामधले डिबेट्स कसे आहेत, तो एक मुद्दा आपण याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. की काय काय इश्यू असतात, कुठल्या याच्यावरून यांची भांडणं होतात, त्याच्यासाठी आतापर्यंत काय काय घडलेलं आहे, इथून पुढे तुम्ही काय सजेस्ट कराल, याच्यासाठी काही बॉडीज आहेत का आपल्या. सो डिबेट्सवर फोकस राहील बघा. ओके, म्हणजे हे टिपिकल तुम्हाला प्रिलिम्समध्ये जे असतं फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत त्याच्यातले फॅक्ट्स विचारले जातात, प्रोव्हिजन्स विचारले जातात. इथं तसं नाही आहे. इथं काय होईल, GS2 सारखंच त्याचे डिबेट्स डील होतील बघा. ग्रासरूट डेमोक्रेसी. ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणजे काय? पंचायत राज. मला सांगा बरं, गावात कोण कोण राहतं? पंचायत, ग्रामपंचायत कोणी कोणी अनुभवली आहे ना? ग्रामपंचायत जे आहे बघा, ग्रामपंचायत कशी काम करते है ना? ग्रामसभा, 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. ग्रासरूट डेमोक्रेसी, डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी जे आहे, विकेंद्रीकरण. हे का केलं होतं आपण? की समाजातला सगळ्यात शेवटचा घटक किंवा आपल्या डेमोक्रेसीमध्ये जर सगळ्यात शेवटचं युनिट आपण बघितलं गाव, त्या गावातल्या नागरिकांनी त्यांचे इनपुट्स तिथं देणं अपेक्षित आहे आपल्याला. म्हणून 73-74 जे आहे आपण डील केलं. गांधीयन व्हॅल्यूज जे आहे, आर्टिकल 40 पंचायत जे आहे ते तिथं DPSP-मध्ये ऑलरेडी आहे बघा, पण त्याला प्रॉपरली कॉन्स्टिट्यूशनल याच्यामध्ये आपण आणलं. 73-74वी घटनादुरुस्ती. सो याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे की पंचायत राज अँड म्युनिसिपल गव्हर्नमेंट जे आहे. ओके, सो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा मुद्दा आपल्याला GS2लाही आहे, तो इथंही आहे. म्हणजे अख्खा हा जो पार्ट आपण बघतोय बघा आता, हे सगळं काय आहे? GS2 आहे बघा. इथून जे सुरू झालं मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन पासून, हे सगळं काय आहे? GS2 आहे. आता हे सगळ्या बॉडीज ज्या आहेत बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, नॅशनल कमिशन फॉर विमेन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी, बॅकवर्ड मिशन जे आहे, इलेक्शन कमिशन, कॅग, फिनान्स कमिशन. ओके, ईच अँड एव्हरीथिंग जे आहेत असंही CBBच्या लेक्चर्समध्ये पण डील होतं आहे ना. विमेन्स कमिशन इन डेप्थ आपण मागच्या वर्षी बघितलं होतं बघा CBBमध्ये. CBBची नोट आहे बाहेर, तिच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जाईल की जे करंट ओरिएंटेड गोष्टी. आता कसं असतं, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर एक्सपेक्टेड प्रश्नांवर काम करता आलं पाहिजे आपल्याला. की एक्सपेक्टेड काय, अख्खा सिलेबस आपल्या समोर असतो, याच्यातलं एक्सपेक्टेड काय असतं, तर मग ते एक्सपेक्टेड तुम्ही करंटच्या आधारे काढू शकता की डिबेटमध्ये आता सध्या कोण आहे. जसं आता UPSC डिबेटमध्ये आहे बघा. ओके, UPSCच्या बाबतीमध्ये एक शब्द वापरला जातो बघा, UPSC, MPSC किंवा कुठलेही पब्लिक सर्व्हिस कमिशन है ना, ते काय असतात? वॉचडॉग ऑफ मेरिट सिस्टीम असा शब्द असतो बघा. ओके, आता डिबेट्स कसे आहेत? समजा UPSC आहे, आता या UPSCच्या बाबतीमध्ये बघा डिबेट्स कसे आहेत बघा. वॉचडॉग ऑफ मेरिट सिस्टीम, प्रश्न कसा येऊ शकतो आपल्याला? वॉच डॉग ऑफ मेरिट सिस्टीम म्हणजे काय ना, की गुणवत्तेच्या आधारे गोष्टी डील करणं हे अपेक्षित आहे कुणाकडून? UPSC कडून आणि एनी पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, मग आता जे सगळं प्रकरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेरच्या काही केसेस समोर आल्या आहेत त्या ह्या प्रकरणामुळे, किंवा MPSCने स्ट्रिक्टली जे आहेत ॲक्शन घेतलेल्या आहेत बघा काही विद्यार्थ्यांवर, आत्ता सध्या चालू आहे ती चौकशी. सो त्या केसमध्ये काय आहे ना, की MPSC असेल, UPSC असेल बघा. ओके, किंवा कुठलंही KPSC, कर्नाटका पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे काय? कुठलंही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, येस फॉर स्टेट. ह्या प्रत्येकाची काय जबाबदारी किंवा त्यांचं फंक्शन जे आहे त्यांना असं बघितलं होतं वॉचडॉग ऑफ मेरिट सिस्टीम. पण मग ते खरंच वॉचडॉग ऑफ मेरिट सिस्टीम आहेत का, याच्यावर चर्चा सुरू झाली आता. म्हणजे हे जे प्रकरण सगळं घडलेलं आहे आता, हे UPSCने शोधलं नाही आहे. हे कुणी शोधलं? थर्ड पार्टीने शोधलेलं आहे. मग जर थर्ड पार्टीने असं काही केलं नसतं तर मग हे खपलं असतं सगळं सिस्टीममध्ये. हे केवढी मोठी चूक आहे की जे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. लूफहोल जे असतात बघा, कुठलीही सिस्टीम ही फुलप्रूफ नसते. कुठलीही सिस्टीम ही फुलप्रूफ नसणार आहे बघा. ते अनंत अंबानीच्या लग्नामध्ये है ना, बाहेरची सिक्युरिटी म्हणजे त्यांच्या रुटीन याच्यामध्ये बाहेरच्या देशातली सिक्युरिटी त्यांना, आपल्या इथली सिक्युरिटी नाही. कारण आपल्या इथली सिक्युरिटीच अशी आहे की त्याच्याकडे बघून सिक्युरिटी वाटतच नाही है ना. मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी एवढं सगळं करून एवढे सगळे दिग्गज लोक बोलवले होते, तरी सुद्धा काही लोक पकडले तिथं लग्नात शिरलेले की यांना इन्व्हिटेशनच नाही आहे.
आणि कदाचित कुणी लेग पीस खाऊन निघून गेला असेल माहीत नाही. म्हणजे काय आहे ना की फुलप्रूफ सिस्टीम नाही आहे, पण सिस्टीमने तिचे लूप होल्सवर डील केलं पाहिजे. ओके, सो असे मुद्दे जे आहेत ते मॅटर करतात बघा. ह्या सगळ्या बॉडीज आपल्याला बघायच्या आहेत. देन नेक्स्ट वन, फेडरलिझम जे आहे बघा, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जे आहे. मग आता फेडरलिझम काय आहे की तुम्हाला जे सांगितलं की संघराज्यवाद जो आहे, संघराज्यवाद, फेडरलिझम जी गोष्ट आहे बघा, हिच्यामध्ये सिम्पली कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत, केंद्र राज्य याचे संबंध कसे आहेत, कशा गोष्टी डील होतात, चेंजिंग नेचर ऑफ सेंट्रल स्टेट रिलेशन जे आहेत. मग आता इलिगल मायनिंग जे आहे त्याचे इश्यू सध्या न्यूजमध्ये आहे भारतामध्ये. तुम्हाला जे खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ना ते आम्ही इकडं ग्रुपमध्ये शेअर करू, उद्यापासून ते शेअर होतील. मग आता स्टेटनी इलिगल मायनिंगसाठी गोष्टी करायला पाहिजे का, किंवा मायनिंगवर स्टेटनी काम केलं पाहिजे का, असे सगळे मुद्दे आहेत बघा. ओके, सो इंटिग्रेशनिस्ट टेंडन्सी ज्या आहेत किंवा रिजनल ॲस्पिरेशन जे आहेत, प्रादेशिक जी काही तुमच्या आकांक्षा आहेत बघा, प्रादेशिक स्तरावर, जसं आंध्र प्रदेश वॉज डिमांडिंग फॉर स्पेशल कॅटेगरी स्टेटस. त्याला केंद्र सरकारने सांगितलं तुम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटस आम्ही देऊ शकत नाही, कारण तुम्ही निकषात बसत नाही. पण त्यांची डिमांड आहे, त्यांना पण माहिती आहे आपण निकषात बसत नाही, त्यांना सांगायची गरज आहे त्यांना की तुम्ही या निकषामध्ये येत नाही व या स्टँडर्ड्सला तुम्ही फुलफिल करत नाही, तुम्हाला आम्ही नाही देऊ शकत. पण स्टील ते मागतायत, यांनी नकार दिलेला आहे. ह्याला काय म्हटलं आता, रिजनल ॲस्पिरेशन्स काय काय आहेत बघा. सो ऑब्वियसली प्रत्येकाला काय वाटतं की काहीतरी जास्तीचं मला भेटलं पाहिजे, प्रत्येकाची टेंडन्सी आहे. ओके, म्हणून विक्रेता जो असतो बघा, भाजीपाल्याचा विक्रेता हा ना, पाव किलो मिरच्या घेतल्या की 2 वरून टाकून देतो तो. कशासाठी? तुमच्या समाधानासाठी, परत आलं पाहिजे. तुम्ही जर कट टू कट 250 ग्रॅम केलं तर मग समोरच्याचा मूड खराब होतो, अरे मजा नाही आली, दुसऱ्याकडे जाऊ पुढच्या वेळेस, है ना. बडा आहे तो बेहतर आहे, असं ते आहे बघा. ओके, सो आंतरराज्य विवाद जे आहे, आणि या बडा आहे तो बेहतर आहे चक्करमध्ये आपलं सगळं बालपण असंच जातं बघा. कपडे ज्याच्याकडे घ्यायला जातो ना तो सांगतो नाही नाही हे घ्या, जरा मोठ्या मापाचं घ्या, है ना, अजून 2 वर्ष चालेल. आमच्या इथले कपडे फाटतच नाही, फाटले तरी कैचीने कापले तरी कापले जात नाही, तुम्ही घेऊन जा. पुढचे 5 वर्ष पोरगं 5 फुटाचं होईपर्यंत तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो बेसिकली प्रादेशिक ॲस्पिरेशन्स जे आहेत, इंटर स्टेट डिस्प्यूट जे आहे बघा, वादावादी आहे का स्टेट्समध्ये, बॉर्डर इश्यूज जे आहे महाराष्ट्र कर्नाटका, बेळगावचा जो सगळा प्रश्न आहे सीमावाद तिथं आहे बघा, तो 2 राज्यांमध्ये इश्यू आहे. पाणी वाटप ते तिकडं पंजाब हरियाणा जे आहे ना, सतलज यमुना, म्हणजे वेगवेगळे जे इश्यूज आहेत, इंटरस्टेट काय इश्यू आहेत ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. देन नेक्स्ट वन, प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता बघा, प्लॅनिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट GS3 आहे, इकॉनॉमिक्स प्लॅनिंग. मग याच्यामध्ये नेहरूयन आणि गांधीयन पर्स्पेक्टिव्स काय होते, रोल ऑफ प्लॅनिंग अँड पब्लिक सेक्टर, ग्रीन रेव्होल्युशन, लँड रिफॉर्म्स, ॲग्रेरियन रिलेशन्स, लिबरलायझेशन अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स. आता हा जो सगळा मुद्दा आहे हा GS3 कोरिलेट करतो बघा. लँड रिफॉर्म्सवर रुटीन प्रश्न तुम्हाला आहे, म्हणजे तसं जर तुम्ही बघितलं सिलेबसनुसार पण आपण बघणार आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अरे ह्या कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या कॉमन आहेत इथं, आणि त्याचे बेनिफिट जे आहेत तर ते आपल्याला प्रॉपरली मिळू शकतात. ओके, म्हणजे नियोजन हा जो सगळा मुद्दा आहे, तर आधी काय होतं, पंचवार्षिक योजना होता, 5 year प्लॅन्स होते बघा, प्लॅनिंग कमिशन होतं, त्याच्यानंतर जे आहे NDC होतं बघा. ओके, आता काय झालेलं आहे याच्या जागी, आता नीती आयोग आलेला आहे बघा. ओके, प्लॅनिंग कसं आहे रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंट अँड ऑल दॅट. भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकता, कास्ट, रिलिजन आणि इथनिसिटी जे आहे भारतीय राजकारणात, तर भारतीय राजकारणाला प्रभावित करणारे फार महत्त्वाचे घटक येथे धर्म, त्याच्यानंतर जात, वांशिकता. ओके, याच्या पलीकडे पण बरंच काही आहे, ते पण आपण बघू, पण हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत बघा. ओके, आपल्याकडे एक म्हण आहे, जाती संघ माती खावी पण परजाती संघ हत्तीवरून फिरू नये. जात, मेल्यावरही जी जात नाही जात आहे बघा, ही जात राजकारणाला कसं गोल फिरवते, याची गणितं कशी आहेत, है ना, तो फार मेजर कन्सर्न आहे. रिलिजन, इथनिसिटी, म्हणजे आपल्याकडे बघा ते यांच्यासाठी जे आहेत जागा रिझर्व होत्या बघा, अँग्लो इंडियन. ओके, का, कारण माहीत आहे की किती काही झालं तरी हे निवडून येणार नाहीत, कारण तेवढी जाग त्यांची संख्याच नाही आहे, मग ते प्रोव्हिजन करून ठेवलं होतं. ओव्हरऑल
की जर त्यांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते जर जे आहे बघा प्रॉपर नसेल तर तुम्ही त्यांना नॉमिनेट करा, असं ते प्रोव्हिजन्स होते. ओके. देन पार्टी सिस्टीम जे आहे बघा, आता पार्टी सिस्टीम पक्षप्रणाली तिच्यावर तर आपलं चांगलं PhD झालेली आहे आता, है ना. व्हॉट इज अ पार्टी सिस्टीम इन इंडिया, है ना. नॅशनल रिजनल पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्यांच्या आयडिओलॉजी आणि सोशल बेस हे शिकवणं फार कठीण आहे बघा, है ना. हे मला शक्य होईल माहीत नाही. ओके. आयडिओलॉजीज पॉलिटिकल पार्टीच्या शिकवणं, त्यांना पण विचारलं तर त्यांची पार्टी कोरी आहे आजच्या डेटमध्ये, है ना. ते किती सांगतील आणि किती शिकवतील माहीत नाही. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची एक थॉट प्रोसेस असते, त्यांचं स्वतःचं एक डॉक्युमेंट असतं बघा, की अशा अशा पद्धतीने गोष्टी होतील, टेक्निकल काय असेल, है ना. आयडिओलॉजीज जे आहे बघा, कोलिजन पॉलिटिक्स जे आहे बघा, पॅटर्न्स ऑफ कोलिजन पॉलिटिक्स. आता हे काय आहे की आघाडीचं जो राजकारण असतं, युती आघाडी कोलिजन, 3, 4, 5 लोक मिळून गोष्टी करणं. आता हे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय. महाराष्ट्रात तर विधानसभेला आता काय होणार आहे काय माहीत, है ना. 3-3, 4-4 पक्ष एकीकडं, 3-3, 4-4 पक्ष दुसरीकडं. मग त्यांच्यातच युद्ध आहे आता, है ना. आम्हाला किती जागा मिळणार, आणि ते प्रवक्त्याचं एकच काम असतं. प्रवक्ता एकच गोष्ट सांगतो, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये कसल्याही पद्धतीचा बेबनाव, कसल्याही पद्धतीचा विसंवाद नसून सगळं काही सुरळीत सुरू आहे, चर्चा करून तिढा सोडवला जाईल. फक्त त्याचे बंद दारा आड चर्चा आहे ना, त्या भिंतीन ती दारं जर उचलून घेतली आपण तर मग भयंकर होईल. मूळ मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की हे कोलिजन पॉलिटिक्स. बरं, भारतात कधीपासून जास्त रन झालं, 1989 नंतरचा जो काळ आहे कोलिजन पॉलिटिक्स मोठ्या प्रमाणावर आहे. मग नंतरची सरकारं तशी येत गेली, म्हणजे पॉलिटिकल पार्टीची संख्या मोठी वाढली, रिजनल ॲस्पिरेशन्स वाढले बघा. रिजनल लेवलला कितीतरी पॉलिटिकल पार्टीज आहेत आपल्याकडं, आपल्याला नावही माहीत नसतील एवढे राजकीय पक्ष संघटना उभ्या करून ठेवल्या लोकांनी. मग त्या केसमध्ये जे आहे की हे कोलिजन पॉलिटिक्स, प्रेशर ग्रुप, दबाव गट जो असतो बघा, आमच्या पद्धतीने तुम्ही डिसिजन घ्या. दबाव गट जे आहेत, ट्रेंड्स इन इलेक्टोरल बिहेवियर जे आहे, कुणाला मतदान देणार. आता बघा लोकसभा इलेक्शन जे आहे तिच्यामध्ये NDA बॅकफूटवर गेलं महाराष्ट्रामध्ये जे आहे बघा. मग त्यांनी काय केलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपयाची स्कीम आणलेली आहे. इलेक्टोरल बिहेवियर, हे इलेक्टोरल बिहेवियर कुठं चेक केलं आहे ऑलरेडी, मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये असंच ताईमाई अक्का करून सरकार परत आलेलं आहे. मग तोच फंडा कुठं वापरला गेला आता, महाराष्ट्रात, की आपण त्यांना अशा पद्धतीने गोष्टी देऊ. आता बघा आजच्या न्यूजपेपरमध्ये दिल्ली हायकोर्टाने एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की ते म्हटलं की तुम्ही फ्री गोष्टी जे देणं आहे ते बंद करा, इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करा. जो दिल्लीमधला इश्यू झाला, बेसमेंटच्या लायब्ररीत अभ्यास करणारे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी घटना आहे अतिशय. आणि तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग पुन्हा एकाला दोष देण्यात पॉईंट नाही आहे. आणि याच्यामध्ये काय झालं की ज्यांची ॲक्च्युअल चूक आहे, जे ऑथॉरिटीज आहेत त्यांच्यावर तुम्ही काही बोलतच नाही. हायकोर्ट म्हटलं आहे आजच्या याच्यामध्ये. ठीक आहे, याची चूक, त्याची चूक, त्याची चूक सगळं ठीक आहे, पण याला इम्प्लिमेंट करणाऱ्या ऑथॉरिटीचं काय, म्हणजे महापालिकेचे अधिकारी त्यांचं काय. आणि हे सगळं तुम्ही फ्री वाटणं बंद करा. याच्याऐवजी तो पैसा कुठं लावा, इन्फ्रास्ट्रक्चरला लावा. ते इन्फ्रास्ट्रक्चर रेग्युलराईज करा, डेव्हलप करा प्रॉपरली, हे हायकोर्ट म्हणत आहेत. सो मूळ मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की आपल्याकडं कशी पद्धत आहे की तुम्ही काही गोष्टी देऊन मतं घेणं, है ना. प्रत्येकाच्या इथं, है ना, सांगतो आमच्याकडचा रेट 3000 होता मताचा, 2000 होता, 500 होता, 1000 होता. हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीची डेव्हलपमेंट करा की तो मतदार स्वतःहून बाहेर पडून तुम्हाला निवडून देईल. कारण मग मतदाराची पण बार्गेनिंग पॉवर आता दिवसेंदिवस वाढायला लागली. का, कारण मग समोरून तसं काम होत नाही आहे. समोरून तसं काम झालं तर विषय तिथं येतच नाही बघा. हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. चेंजिंग सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईल ऑफ लेजिस्लेचर जे आहे बघा. सो इथं जे आहे की जे काही विधिकार्स आहेत त्यांचं सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईल कसं बदलतं आहे ते बघणं, म्हणजे ओव्हरऑल पार्टी सिस्टीम, त्या पार्टी सिस्टीमला अफेक्ट करणारे काय फॅक्टर्स आहेत किंवा कशा गोष्टी तिच्यामधून डील होतात. आणि याच्यात दुसरी एक गोष्ट कशी असते की ॲस्पिरेशन्स जे आहेत, जसं आपण बघितलं रिजनल ॲस्पिरेशन, तसे इंडिव्हिज्युअल ॲस्पिरेशन पण मॅटर करतात.
प्रत्येकाला वाटतं की मला हे पाहिजे, मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, मग त्या किच्यातून अजून गोष्टी ज्या आहेत त्या गडबडायला लागतात. सोशल मुवमेंट जे आहेत बघा, सिव्हिल लिबर्टीज, ह्युमन राईट्स मुवमेंट, विमेन्स मुवमेंट, एन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंट जे आहे बघा, चिपको, अपिको, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स नावाचं NCERT आहे बघा, ते महत्त्वाचं आहे इथं. यात भरपूर मुवमेंट्स वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या झालेल्या आहेत. नर्मदा बचावचा रेफरन्स आहे बघा, है ना. महिलांशी रिलेटेड कुठल्या कुठल्या चळवळी झालेल्या आहेत. ओके, मग त्या प्रत्येक आस्पेक्टमध्ये येतात बघा. ओके, प्रत्येक जाती धर्मामध्ये. सो ह्या सगळ्या सोशल मुवमेंट्स पण आपण बघणार आहोत बघा. सो हा आपला पेपर 1 आहे. सो पेपर 1 मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की थॉट प्रोसेस, थिंकर्स ॲज वेल ॲज बेसिक पॉलिटी आहे त्याच्यामध्ये, है ना. आणि जे आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा एक मुद्दा आहे, सोशल आस्पेक्ट याच्यामध्ये आहेत बघा. पेपर 2 आहे तो कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत बघा, आंतरराष्ट्रीय संबंध आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याचा पार्ट 1 मध्ये 11 पॉईंट्स आहेत आणि पार्ट 2 मध्ये 8 पॉईंट्स आहेत बघा. सिलेबसचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला इकडं काय मिळतं, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आणि इकडं इंडिया अँड द वर्ल्ड जे आहे बघा, त्याचे 8 मुद्दे आहेत. बरोबर, म्हणजे पहिल्या याच्यात किती मुद्दे झाले होते टोटल? 21. इथं किती झाले? 19. ओके, 21, 19, 40, 40 पॉईंट्स आहेत बघा टोटल. सिलेबसचा जर विचार केला तर तेवढे मुद्दे आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे आहे बघा, तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र. मग आता याच्यामध्ये नेचर अँड मेजर अप्रोचेस, पॉलिटिकल इकॉनॉमी, पॉलिटिकल सोशिओलॉजी, पर्स्पेक्टिव्स अँड लिमिटेशन ऑफ कंपॅरेटिव्ह मेथड. शेवटी कंपेअर करण्याच्या मेथडचं पण एक लिमिटेशन एका ठिकाणी येणार. तुम्ही डायरेक्टली असं कंपेअर करू शकता 2 लोकांमध्ये? नाही करू शकत ना आपण. सो आपण जर म्हटलं की आपल्याकडे 2 अजय आहेत, तर आपण या दोघांचं कंपॅरिझन करू, तर एका विशिष्ट लेवलपर्यंतच आपण ते करू शकतो. एका विशिष्ट लेवल नंतर ते करता येणार नाही आपल्याला. सो त्याला लिमिटेशन्स येतात कंपेअर करण्यामध्ये. किंवा आजकाल तुम्ही जर एखादी वस्तू ऑनलाईन विकत घेत असाल, त्याचे कंपॅरिझन्स अवेलेबल आहेत बघा तिथं, आणि ते कंपॅरिझन जे असतात की तुम्हाला सांगतात की तुम्हाला ह्या फीचरची ही वस्तू पाहिजे असेल तर मग ती ह्या कंपनीची एवढ्याला आहे, त्या कंपनीची तेवढ्याला, दोघांचं कंपॅरिझन. सो तिथं असतात, पण त्याला काय आहे का विशिष्ट याच्यानंतर लिमिटेशन. ते कम्प्लिटली असं 100% तुम्ही त्याच्यात घ्याल, तर त्या लिमिटेशन्स पण आपल्याला बघणं अपेक्षित आहे बघा. तुलनात्मक राज्यशास्त्र जे आहेत, स्वरूप आणि मुख्य दृष्टिकोन. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही प्रोसेसेस आहेत, सिस्टीम आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे, ते शिकून घ्यायचं आहे बघा. देन स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह जे आहे, कॅरेक्टरिस्टिक्स अँड चेंजिंग नेचर ऑफ द स्टेट इन कॅपिटलिस्टिक, सोशलिस्टिक इकॉनॉमीज, ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज. मग आता भांडवलशाही जिथं आहे तिथं गोष्टी कशा आहेत? ओके, सोशलिस्ट जे आहे, समाजवादी व्यवस्था, तिथं गणितं कशी असतात? ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज जे आहेत बघा, जिथं ऑलरेडी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट चांगली आहे, तिथलं गणित कसं आहे? म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ते नेचर समजून घेणं, भांडवलवादी आणि समाजवादी अर्थशास्त्रातील राज्यांची वैशिष्ट्य, जिथं कॅपिटलिझम आहे. कॅपिटलिझममध्ये काय असतं महत्त्वाचं? नफा, प्रॉफिट. ओके, नफ्यावर काम केलं जातं बघा, ते कॅपिटलिस्ट. ओके, सो प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाज तो कसा आहे? विकसनशील समाज कसा आहे? प्रगत औद्योगिक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जिथं झालं. आता बघा, जगामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपल्याकडे फार नंतर आलेली आहे, फार म्हणजे फार नंतर. मराठी साहित्यामध्ये जेव्हा आपण बरीचशी पुस्तकं बघतो, मग त्याच्यात दिलेलं आहे की मग विहिरीतून पाणी काढण्याची मोटार नेमकी कधी आली? पहिले मोटीने पाणी काढलं जात होतं. वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत त्या फार पुढं, युरोपियन कंट्रीज ज्या आहेत ते फार पुढं आहेत इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी हळूहळू आता आपल्याला दिसायला लागल्यात, तर त्यांच्याकडे फार आधीपासून आहे. त्यांचं लाईफ स्टँडर्ड जे आहे ते फार पुढचं आहे आजच्या डेटमध्ये. तो समाज कसा असेल मग तिथं? ओके, म्हणजे तुम्ही बघा, तिकडं लोकसंख्या मर्यादित आहे, रिसोर्सेस विपुल प्रमाणात आहे. आपल्या इथं बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही, रेल्वेत पाय ठेवायला जागा नाही, है ना. रिझर्वेशन प्रणाली जगातली सगळ्यात मोठी आहे रेल्वेची भारतामध्ये. ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे का? नाही. आपण एकामेकाची डोकी फोडायला लागलो जागेवर बसण्यावरून, म्हणून गणितं जी आहे तर ती बदलली. आपल्या जयदीपने कसं सरकवलं त्याला इकडं, माझ्या जागेवर बसला, हा ना. मी होतो इथं बसमध्ये होतो ना, असं माझा रुमाल कुणी खाली टाकला,
आणि आजकाल तर तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघा, हा ना, खुशकीच्या मार्गाने एक प्रवासी जो आहे बसमध्ये शिरू पाहत होता, तो खुशकीचा मार्ग घेऊनच तो जे आहे खाली आला बघा, हा ना. सो म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे की हा समाज कसा बदलतो. जिथं ॲडव्हान्स इंडस्ट्री आहे तर मग ती लोकं कशी आहेत. पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन जे आहे बघा, पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप्स, आता बघा सोशल मुवमेंट्स, इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज. आता तसं बघायला गेलं तर पेपर 1मध्ये आलेलं आहे का हे सगळं. पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप, सोशल मुवमेंट, हे सगळं कुठं आलेलं आहे पेपर 1मध्ये. आता पेपर 2मध्ये याचा कुठला आस्पेक्ट आपल्याला फोकस करायचा आहे, इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीमधला, प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाजामध्ये तिथं कशा पद्धतीने होतं ते आपल्याला बघायचं आहे. तसं बघायला गेलं तर हे रिपिटेशन आहे, याच्यात थोडासा एक वेगळा मुद्दा आपल्याला मिळतो की जे पेपर 1मध्ये पण कॉमन आहे बघा. ओके, देन नेक्स्ट वन, ग्लोबलायझेशन जे आहे, जागतिकीकरण, रिस्पॉन्सेस फ्रॉम डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग सोसायटी जे आहे बघा, विकसित आणि विकसनशील समाजाकडून मिळणारा प्रतिसाद जो आहे बघा. ग्लोबलायझेशन, कनेक्टिव्हिटी जी आहे ती याच्यामध्ये मॅटर करते. रिस्पॉन्सेस फ्रॉम डेव्हलप अँड डेव्हलपिंग सोसायटीज, जो काही विकसित समाज आहे, विकसनशील समाज आहे, तो जागतिकीकरणाला कसं बघतो. ग्लोबलायझेशन म्हणजे काय, आज अख्खा पृथ्वीचा ग्लोब कसाही गोल फिरला तर तुम्ही कनेक्ट आहे बघा आज. म्हणजे पार पबजी खेळता खेळता अमेरिकेतून भारतात भेटायला येणं, है ना, असले प्रकार जे आहे ते घडायला लागलेलं आहे, है ना. ग्लोबलायझेशन नाही ते तर काय सांगायची गरजच नाही ते आता, म्हणजे है ना. आता काल एक पेपर चेक केला, तिच्यात उदाहरण होतं ते, है ना, लप्पूचा सचिन, है ना, जास्त फुटेज तर शेजारणीने खाऊन घेतलं बघा. सो एकंदर हे काय आहे, हे ग्लोबलायझेशन आहे. लोक कशी कनेक्ट होत गेलेली आजच्या डेटमध्ये. वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत बघा. ग्लोबलायझेशन जे आहे, तुम्हाला कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्यात वेगळ्या देशातून तुम्ही आज मागवू शकता. ते सगळं कनेक्ट आहे आज. ॲमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्हाला वस्तू मागवून देतील, करून देतील गोष्टी. ॲप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन जे आहे बघा. आता आंतरराष्ट्रीय संबंध हा याच्यातला खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेताना काही मूलभूत संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं असतं बघा. जसं आपण एका दिवशी करंटमध्ये बघितलं होतं की भारत सर्वात जास्त मदत कुठल्या देशाला करतो, कुणाला जास्त पैसे आपण दिलेले आहेत. एकीकडं आपण स्वतः कर्ज उचलतोय, कुठून, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, आणि आपण अजून दुसऱ्याला कर्ज देतोय. कर्जदारांनी सावकार होणं इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूचे छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत त्यांना चहा पाजावीच लागते आपल्याला, कार्यकर्ते टिकून ठेवावे लागतात बघा. नाही तर बाजूला चायना आहे, तो त्यांच्यासाठी काय घेऊन येईल काय गॅरंटी नाही. म्हणून हे शेजारी जे आहेत आपले सख्खे शेजारी ते टिकवायचे आहेत आपल्याला. मग त्या केसमध्ये त्या गोष्टी मॅटर करतात. अदरवाईज चायना सारखा देश तिथं डेव्हलपमेंट सुरू करेल, त्यांच्यावर जर प्रेशर आलं ते चायना म्हणाल तसं करतील बघा. सो तो प्रॉब्लेम आपल्यासाठी होऊ शकतो. मग याचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. मग हार्ड पॉवर काय आहे, सॉफ्ट पॉवर काय आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं की आयडियलिस्टिक, रिअलिस्ट, मार्क्सिस्ट, फंक्शनलिस्ट आणि सिस्टीम थेअरी, आदर्शवाद, वास्तववाद, मार्क्सवाद. आता मार्क्सवाद ऑलरेडी आला का तिकडं वरती येऊन गेला. याच्यामध्ये जे आहे ना की जे बेसिक कन्सेप्ट आहे त्या कॉमन त्याच राहणार आहेत. कार्यात्मक व्यवस्थात्मक सिद्धांत, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करायच्या आधी काही बेसिक गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बघा. देन की कन्सेप्ट्स इन इंटरनॅशनल रिलेशन जे आहे. ओके, नॅशनल इंटरेस्ट, सिक्युरिटी अँड पॉवर. एखाद्या राष्ट्राचा जो काही इंटरेस्ट आहे बघा, राष्ट्राचं हित कशामध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा बांगलादेशमध्ये कोण आहे, सर्वे सर्वा शेख हसीना. आता शेख हसीना ज्या आहेत तर त्या भारताशी त्यांचे रिलेशन खूप चांगले आहेत, त्याची एक चांगली हिस्ट्री आहे आपली. म्हणून आपण शेख हसीनांसाठी 2 पावलं मागेही जाऊ शकतो. बांगलादेशसाठी 2 जास्तीच्या गोष्टी त्यांनी मागितल्या तर आपण देऊ शकतो. ओके, कारण तिच्यात आपलं हित आहे. उद्या जर आपल्याला काही निर्णय घ्यायचे असले तर ते सोपे आहेत बांगलादेशच्या दृष्टीने. पण हेच जर शेख हसीनांच्या जागी दुसरं कोणी बसलं तर मग ते थोडंसं कठीण होतं. जसं म्यानमार सारखा देश आहे बघा. ओके, सॉरी मालदीव्स जे आहे, नॉट म्यानमार, मालदीव्स. मालदीव्समध्ये आता सध्या सत्तेत कोण आहे बरं, मोहितजू नावाचा. म्हणजे सगळ्यांना हे नाव बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे. का माहीत झालं की त्या माणसाने कामच तशी केली. सत्तेत आल्यानंतर जे आहे त्यांनी निवडणूकच या गोष्टीवर लढवली होती की भारत हा देश आपल्या देशामध्ये इंटरफेअर करतो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, भारताला बाजूला सरकवायचं आहे.
त्या बेसिक्सवर त्यांनी निवडणूक लढवली, तो जिंकला. त्यांनी सांगितलं तुमचं सैन्य बाहेर घ्या. जसं काही असं अमेरिका सैन्य टाकते तालिबानसाठी तसं नव्हतं. आपले 4-5च लोक होते, ते बाहेर काढले. बरं ते तिथं का गेले होते? आपण जे हेलिकॉप्टर मालदीवला दिलेले आहेत, आपण ज्या 4 गोष्टी दिलेल्या आहेत ते त्यांना ऑपरेट करता येत नाही म्हणून ही जनता तिथं होती. ते म्हटलं यांना घेऊन जा. हा ती सायकल आहे का? तर ठीक आहे, मोहित जुगत चालवतं बघू. दुसरी गोष्ट, हे सगळं चालू असताना भारताने मोहित जुला एक आठवण करून दिली होती. ती होती म्हणजे काय? सगळं ठीक आहे. ते म्हणला काय? अरे बघ की जरा बॅलन्स शीट तुझी, आम्ही किती दिले आहेत माहिती आहे का तुला, परत कर. आपल्यात होतं ना असं भांडण झालं 2 लोकांचं, किती म्हणतं मी 20 रुपये दिले ते मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. त्याला माहिती आहे की हे देऊ शकत नाही. हां, 5वी 6वीतले आपण नाही ना. मग तो मुद्दा होता. मग मोहित जुनी बघितलं, अरे असं कुठं ते असं होतं की थोडं थोडं सांभाळून घ्यायचं असतं. शपथविधीला येतो की मी येणार शपथविधीला, डबा पण घेऊन येणार, तुमच्या इथं नाश्ता करणार नाही. म्हटलं माझा डबा आणतो मी. मोहित जू जे आहे, म्हणजे हे जे रिलेशन्स आहेत 2 देशांमधले, ते कसे बदलतात. कुठलाही देश कुणाचा कायमस्वरूपी मित्र नाही आहे, कायमस्वरूपी शत्रू नाही आहे. आता हे रुटीन करंटचे जरी सेशन्स तुम्ही नीट बघितले तरी या गोष्टी मी तिथं क्लिअर करून दिलेल्या आहेत आणि तिच्यात एक्झाम्पल्स पण केलेले आहेत. चायनासारखा देश आपण एकीकडे बघतो की आता आपल्या बॉर्डरशी रिलेटेड गोष्टी डील नाही झाला चायनाबरोबर, पण बऱ्याच ठिकाणी आपण दोघं एकाच बोटीत असतो. जसं WTOमध्ये काही इश्यू होत्या, डेव्हलपिंग कंट्री, ह्यूज पॉप्युलेशन, मोठी मोठी पोटं, ते म्हणतात आमची पण ह्यूज पॉप्युलेशन, हा ना, छोटी छोटी पोटं पण भरपूर आहेत. सुविधा पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. तो चायना तिथं असतो आपल्याबरोबर. सो तिच्यामुळे कसं आहे ना की तुम्ही असं वेगवेगळं, किंवा कोल, हे सगळे देश म्हटले होते कोल बंद करूयात आपण वापरायचं. चायना इंडिया ते म्हटलं नाही असं करू शकत नाही. करू की बंद? आम्ही कुठं नाही म्हटलं, 2070मध्ये करू बंद, वाट बघा तुम्ही. ओके. सो बॅलन्स ऑफ पॉवर जे आहे बोला, हे सगळं आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जे आहे की तुमची सिक्युरिटी, तुमच्या पॉवर, नॅशनल इंटरेस्ट, बॅलन्स ऑफ पॉवर जी असते ती राहिली पाहिजे टिकून. जर आता बघा हे इंडो पॅसिफिकमध्ये क्वाड नावाची कन्सेप्ट 3-4 दिवसापूर्वी तुम्हाला शिकवली बघा. क्वाड, हा ना, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हे काय एकत्र येतात बरं? टू टॅकल चायना जे आहे. नाही तर इंडो पॅसिफिकमध्ये तो दबदबा त्याचा निर्माण, तो ऐकतच नाही. चायना तर म्हणजे तो त्याच्या पद्धतीने कामं करतो. आर्टिफिशियल आयलँड तयार करतो, माती आण, रेती आण, टाक तिथं समुद्रात, त्याच्यावर एक नारळाचं झाड टाक, त्याच्या खाली बसवतं एकाला. आमचंच आहे म्हटलं आहे. इथून पुढं मोजा. अख्खा समुद्र मोजून घेतला आहे ते 9 डॅश लाईन, 10 डॅश काढला आता कन्सेप्ट. सो हा जो चायना आहे त्याला टॅकल करायला बॅलन्स ऑफ पॉवर पाहिजे बघा तिथं. मग क्वाड आहे तिथं. डिटरन्स, ट्रान्सनॅशनल ॲक्टर्स, कलेक्टिव्ह सिक्युरिटी, वर्ल्ड कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, ग्लोबलायझेशन, हा ना. आता हे कसं असतं की कुठल्याही राष्ट्रामधले कर्ते लोक, सामायिक लोक, हा ना, भांडवलवादी अर्थशास्त्र जे आहे, जागतिकीकरण, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. मग याच्या बेसिसवर आपण कोरिलेट करू शकतो की कुणाचा काय फायदा आहे आणि कुणाचा काय तोटा आहे. ओके. आता बघा याच्यामध्ये जे आहे ना की इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डरमध्ये जे बदल होत जातात, आता कायमस्वरूपी जो तो जसा तसा असतो का? नाही. तिथं चेंजेस होताना तुम्हाला दिसतात बघा. आणि बरेचसे चेंजेस असे असतात, जसं फॉर एक्झाम्पल राईज ऑफ सुपर पॉवर्स. ओके. मग आता सुपर पॉवर तसं बघायला गेलं तर आजच्या डेटमध्ये कोणाला म्हणतो सुपर पॉवर आपण? US. पहिले कसं होतं ना की 2 सुपर पॉवर आपल्याला बघायला मिळायच्या बघा. 2 सुपर पॉवर जे आहे तिच्यामध्ये एकीकडं USSR होतं बघा, सोव्हिएत रशिया, आणि एकीकडं काय होतं? अमेरिका. आता काळाच्या ओघात काय झालं? कोल्ड वॉर, त्याच्यानंतरची सिच्युएशन, डिसइंटिग्रेशन ऑफ USSRचं डिसइंटिग्रेशन झालं, उरला रशिया, बाकीचे वेगळे झालेत. आणि जे वेगळे झाले ते काही ऐकत नाही. जॉईंट फॅमिलीवाल्यांना विचारायचं, वेगळे झाले लोक ऐकतात का? बिलकुल ऐकत नाही. युक्रेन, रशियाला वाटतं आज की युक्रेनने माझं ऐकलं पाहिजे. युक्रेन म्हणला तुम्ही कोण? रशिया हा माझा भाग आहे एके काळाचा. तर ते तुम्हाला वाटते, त्याला वाटलं पाहिजे ना तसं, कारण त्याला माहिती आहे की पुतीन आपला कार्यक्रम करा. नाही बाबा, नाटोत जायचं आहे त्याला. नाटोला अपोजिशन काय होतं? वार्सा पॅक्ट होता बघा. सो मूळ ह्या सर्व हिच्यामध्ये
हे जे काही बदलत जातं, सुपर पॉवर जे असतील, स्ट्रॅटेजिक आयडिओलॉजिकल बायपोलॅरिटी, बायपोलर राहिलंच नाही आता जगाने, आर्म रेस जी असेल, कोल्ड वॉर जे आहे, न्यूक्लिअर थ्रेट जो आहे बघा, हा ना, घाबरतात कुणाला? नॉर्थ कोरिया जो आहे बघा, किंग जॉन उन. कारण ते करतं पहिले, विचारानंतर करतं नाही करतं याच्याबद्दल कमिटी बसवावी लागत, करून टाकायचं पहिले. असली जी लोक आहे की ज्यांच्याकडे आज न्यूक्लिअर पॉवर ते वापरू शकतात, चुकीच्या पद्धती वापरू. तालिबान आहे बघा, अफगाणिस्तानची सगळी धुरा कुणाच्या हातात आहे? तालिबानच्या हातात. तालिबानकडे शस्त्रास्त्र आहे, तालिबानकडे जे आहे ड्रग्स आहेत बघा. आजच्या डेटमध्ये अफगाणिस्तान अख्ख्या जगाला जे आहे ड्रग्सचं प्रोडक्शन आहे, तिथून तर एवढे शस्त्रास्त्र फंडिंग मिळतं तालिबानला. मग आता तालिबान हा विचार करेल का उद्या मानवतावादी वगैरे? काय संबंध नाही तिथे, ह्युमन राईट्स वगैरे कार्यक्रम करून मोकळं करून टाकणार ते. मग हे जे न्यूक्लिअर थ्रेट आहे, असे कोण प्लेयर्स आहेत आज? असं कुणी नाही जगामध्ये ज्याच्याकडे न्यूक्लिअर पॉवर नाही आहे. आयदर त्यांनी डेव्हलप केली किंवा त्यांनी विकत घेतली. म्हणजे एक वेळ त्याच्याकडे मोठा ॲटम बॉम्ब नाही आहे, पण त्याच्याकडे छोटा ॲटम बॉम्ब आहे ना. दिवाळीत असताना आपल्याकडं लक्ष्मी फटाका, हा फटाका, महालक्ष्मी फटाका, त्यांच्याकडे किमान लवंगी फटाका आहे, कुठून तरी जुगाड करून ठेवला आहे त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी, की उद्या जर माझ्यावर काही झालं तर माझ्याकडे काही तर पाहिजे. म्हणून असे देश आहेत की ज्यांच्याकडे आहे. आता काही देशांनी ते एकदम समोर ठेवलेलं आहे, काही देशांना नाही ठेवलं. जसं न्यूक्लिअर स्टेट, इंडिया म्हटलं आम्हाला द्या की न्यूक्लिअर स्टेटचा दर्जा, हे देत नाही आपल्याला. मग त्याचे सगळे इश्यू किंवा न्यूक्लिअर थ्रेट काय आहे. ओके, नॉन अलायन मुवमेंट, आता हे पण जिवंत नाही तसं बघायला गेलं तर आजच्या डेटमध्ये. अलिप्ततावादी चळवळ जी आहे, आपणच प्रणेते होतो याचे, की आफ्टर इंडिपेंडन्स आपण एकत्रितपणे गोष्टी डील करायच्या. आता इश्यू कसा होता याच्यामध्ये अलिप्ततावादी चळवळमध्ये, की अलिप्ततावादी चळवळ आपल्याला डील करायचे. ऑलरेडी कोलोनियल हिच्यामध्ये आपला लॉस प्रचंड झालेला आहे. आफ्रिकन कंट्रीज होत्या, एशियन कंट्रीज होत्या. आता परत जर आपण USSR आणि रशिया अमेरिकेच्या बाबतीत कुणाकडे जर जाऊन बसलो, परत त्या भांडणाचा भाग आपण होऊ. म्हणून आपण कुणाकडेच नाही जायचं, आपण आपली आपली डेव्हलपमेंट करायची. आणि असे जेवढे आपण देश आहोत आपण एकत्र राहू. आपल्याला कोणी त्रास दिला तर त्याला आपण त्रास देऊ. सगळे म्हटले वाह काय भारी कन्सेप्ट आहे. आपल्यावर चायनाने आक्रमण केलं, कुणीच नाही. सगळे अलिप्ततावादीवाले अलिप्त राहिलेत. त्यांना कळलंच नाही अलिप्ततावाद काय आहे, तो नॉन अलायन, ते आलेच नाही. म्हणजे जे अपेक्षित होतं तिथं, की उद्या जर तुम्हाला कोणी त्रास दिला तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजे, ते घडलंच नाही. नॉन अलाइनमेंटचं पण आजच्या डेटमध्ये मग खरंच महत्त्व आहे का? मग याचे डिबेट्स आहेत बघा. काही लोक म्हणतात काही उरलं नाही आता. ओके, कोलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन. ओके, बघणार आहोत USSR डिसइंटिग्रेशन जे आहे, सोव्हिएत युनियन USSR. युनिपोलॅरिटी बघा आलं ते, मी इथं म्हटलं ना बायपोलर राहिलंच नाही ते. अमेरिकन हेजिमनी, अमेरिकेचं वर्चस्व जे आहे, अमेरिका आहे काय अमेरिका. रिलिव्हन्स ऑफ नॉन अलाइनमेंट इन अ कंटेम्पररी वर्ल्ड. असं कम्प्लिटली अलिप्त राहून काही हाताला लागणार आहे का आजच्या डेटमध्ये? मग ते तुम्ही बघितलं पाहिजे. मग ते तेवढंसं आपल्याला सोयीचं नाही आहे. देन नेक्स्ट वन, इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टम. आर्थिक प्रणालीची उत्क्रांती जी आहे बघा. मग आता ब्रेटन वूड टू WTO, त्याच्यानंतर सोशलिस्ट इकॉनॉमिक्स, CMEA काउन्सिल ऑफ म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स, थर्ड वर्ल्ड डिमांड फॉर द न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी, अर्थव्यवस्था जी आहे, WTO वगैरे ज्या सगळ्या बॉडीज आहेत बघा. म्हणजे सुरुवातीला यांचं जे काही विकसित देश होते ना, ते बाकीच्यांना बरोबर घ्यायच्या मनस्थितीत नव्हतेच. याचा इतिहास आपण जेव्हा शिकू तेव्हा त्या गोष्टी बघू. बट हा सगळा पार्ट जो आहे हा कुठं जातो? GS3शी कोलिडेट करतो बघा. ओके, मार्केट इंटरनॅशनल लेवलला त्याच्या बॉडीज आहेत, तिच्यामध्ये इतरांचं काय. युनायटेड नेशन्स GS2 जे आहे बघा. रोल अँड ॲक्च्युअल रेकॉर्ड, स्पेशलाइज UN एजन्सीज, एम्स अँड फंक्शनिंग, नीड फॉर द UN रिफॉर्म्स. संयुक्त राष्ट्रामध्ये आज सध्या काय परिस्थिती आहे, त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय आहे आणि येत्या काळामध्ये तिच्यात काय सुधारणा करायची गरज आहे. सुधारणा प्रत्येक ठिकाणी करायची. ते WTO आहे बघा तिकडं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे येतं. यांचं म्हणणं आहे की भारत खूप जास्त सबसिडी देतो आपल्याला, ते प्रश्नचिन्ह उभं करतात आपल्यावर. ओके, फूड सबसिडी. आता फूड सबसिडी गणित असं आहे की हे मोजतात कुठल्या वर्षांनी? 80चे बेस इयर आहे त्यांचे. आता 2024 सुरू झाले, तुमचं बेस इयर तर बदला. म्हणजे जी गोष्ट 1990च्या दशकामध्ये जितक्या रुपयाला भेटत होती आज तितक्या रुपयाला भेटते का?
तुम्ही पुण्यामध्ये राहिलं की तुम्हाला महागाई कळायला लागते बघा. 1 वर्ष जेवढे अटेम्प्ट जास्त तेवढी महागाई चांगली कळते आपल्याला इथे. ओके. सो एक वडापाव किती रुपयाला मिळतोय, मग तो 1990 मध्ये कितीला मिळत होता आणि तो आज कितीला मिळतो? 20 रुपयाचा वडापाव 1990 मध्ये 20लाच होता का? महागाई वाढली. हे मोजतात 1990च्या हिच्याने, 86 वगैरेच्या बेस इयरने मोजतात. मग आपलं म्हणणं आहे की ते बदला, सुधारा, नवीन याच्यानुसार डील करा. मग आम्ही ते काही डील करणार ना बघा. मग आपल्याला पीस क्लॉज नावाची कन्सेप्ट टाकून दिली की ठीक आहे, इट्स ओके. कारण ते बदललं की सगळं गणित बदलतं. बेस इयर चुकलेलं आहे. सो ह्या गोष्टी आपण बघू. संयुक्त राष्ट्रामधल्या सुधारणा पण त्या आपल्याला बघायच्या बघा. त्याच्यानंतर वर्ल्ड पॉलिटिक्स, युरोपियन युनियन, एशियान, एपेक, आर्क, नाफ्टा, या वेगवेगळे जे आहेत संघटन जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. हे करंटमध्ये पण बघतो आपण. न्यूजमध्ये आले, यांची परिषद झाली की करंटमध्ये हे येतात म्हणजे येतात. म्हणून रेग्युलर करंटचे सेशन जे असतात ते मिस करायचे नाहीत. कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न जे आहेत बघा, डेमोक्रेसी, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट, जेंडर जस्टिस, टेररिझम, न्यूक्लिअर पॉलिफरेशन. जगात आज कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत? बरेचसे देश जे आहेत ते आजच्या डेटमध्ये न्यूक्लिअर पॉलिफरेशनवर फोकस करतात. अजून डेव्हलपमेंट चालू आहे, न्यूक्लिअर वेपन्स. डेमोक्रेसीचे इश्यू आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेलं काही राहिलं का डेमोक्रेसी? आता पाकिस्तानमध्ये नेहमी तांगती तलवार असते की कोणी येऊन सगळं हलवून लावलं इथलं. ह्युमन राईट्स जे आहेत, सुदान देश आहेत बघा, है ना. सुदानमध्ये आपण पाठवलेलं आहे आपल्या शांती सेना जी आहे, है ना. मग ह्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा कन्सर्न आहे याच्यामध्ये. जागतिक स्तरावर जे आहे पर्यावरणाचे प्रश्न समोर आहेत बघा. जेंडर जस्टिस जे आहे, मग बरेच असे एक्झाम्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला मिळतात बघा, की ज्याच्यामध्ये जे आहे एक सोफागेट नावाचं प्रकरण आलं होतं. सोफागेट काय होतं की एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद होती. तिच्यामध्ये 2 पुरुष 1 महिला होत्या बघा. ते चर्चा करणार होते. एका बाजूला एक सोफा होता, एका बाजूला एक खुर्ची होती. तर दोघी पुरुष पटकन जाऊन सोफ्यावर बसले. महिला उभीची उभी आहे. तिला वाटलं होतं कदाचित हे म्हणतील पहिले आप. त्यांनी तसं काही केलंच नाही. गाजलेलं प्रकरण आहे, सर्च करा गुगलवर, है ना. मग जेंडर इश्यूज हे ते, है ना, असे इश्यूज जे काही येत राहतात ते आपण बघू. ओके. न्यूक्लिअर पॉलिफरेशन, त्यांना माहीतच नव्हतं संगीत खुर्ची नावाचा एक प्रकार भारतात असतो म्हणून. पटकन जाऊन बसायचं असतं, वाट नसते बघायची कोणाची. त्या दोघांनी बघितलं होतं. ते गणपतीत येऊन गेले होते आपल्याकडं, त्यामुळे ते संगीत खुर्चीमुळे बसून गेले. महिला काही आलेली नव्हती. सो एकदा भारत दर्शन घेतलं पाहिजे प्रत्येकाने, असा तो मुद्दा आहे. इंडिया अँड वर्ल्ड पार्ट 2 जो आहे बघा, भारत आणि जग जे आहे. आता इंडियाची फॉरेन पॉलिसी GS2 मध्ये पण आपण बघतो बघा. इंटरनॅशनल रिलेशनचा मुद्दा तिथं पण आहे. फॉरेन पॉलिसी आपली जी आहे, फॉरेन पॉलिसी कशाच्या बेसिसवर आपण निवडतो, डिटर्मिनंट्स काय आहेत त्याचे, इन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिसी मेकिंग जे आहे, आणि कंटिन्युटी अँड चॅलेंजेस जे आहेत. म्हणजे परराष्ट्र धोरण कशाच्या बेसिसवर बनतं, धोरण निश्चितीच्या संस्था कुठल्या आहेत, तिच्यामध्ये जे सातत्य आहे, बदल आहेत ते काय काय आहेत बघा. जसं लुकिस्ट नावाचं धोरण होतं आपलं एक. मोदीची म्हटले लुकिस्ट नाही, ॲक्टिस्ट. किती दिवस बघणार, करूयात काहीतरी. ओके. हे नाव बदललं त्याचं, ॲक्टिस्ट जे आहे, बरोबर. त्यांच्या गव्हर्नमेंटनी समजा. मग याचा अर्थ आधीचं गव्हर्नमेंट फक्त बघत होतं का? नाही, तिथं पण चालू होतं. मग एक जे आहे की काही चेंजेस तिच्यामध्ये करणं. सो तो मुद्दा जो आहे तो तिथं येतो बघा. इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट मुवमेंट, डिफरंट फेजेस अँड करंट रोल. आता हे तिकडं पण आहे नॉन अलाइनमेंट. आणि ते नॉन अलाइनमेंट आपल्या फोकस्ड नॉन अलाइनमेंट जे आहे की आपण काय काय करत गेलो, है ना, आणि बाकीच्यांनी काय केलं. मेरी कष्टी वाय डुबी जहा पाणी कम था, बाकीचे आलेच नाही. ते म्हणले पाणी कमी आहे, डुबणार नाही तू, जाऊ दे खाली ओढी. नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये भारताचं योगदान, बाकीच्यांचं योगदान, भारताची भूमिका. देन इंडिया अँड साऊथ एशिया जो आहे बघा. मग आता याच्यामध्ये रिजनल कॉपरेशनमध्ये सार्क महत्त्वाचं आहे. ओके. साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया जो आहे, लुक ईस्ट पॉलिसी जी आहे बघा. ओके. आता हे काय झालेलं आहे, ॲक्ट ईस्टकडे गेलेलं आहे बघा. इम्पेडिमेंट टू रिजनल अँड कॉपरेशन जेव्हा, रिव्हर वॉटर डिस्प्यूट जे असतील, इलिगल क्रॉस बॉर्डर मायग्रेशन जे आहे बघा, बजरंगी भाईजान, है ना, क्रॉस बॉर्डर इलिगल गेले होते, इकडून तिकडं गेले होते, तिकडचे काही इकडं येतात बघा. म्हणजे बऱ्याचदा अशा न्यूज येतात की बॉर्डरवर फायरिंग सुरू आहे.
बेछूट गोळीबार बॉर्डरवर चालू आहे पाकिस्तानच्या साईडने. मग सुरुवातीला आपण काय करायचो, तिकडं फोकस करायचो आणि मग हे काय करायचे, समोरून ईशान्य भारताकडून एंट्री घ्यायची भारतात, म्हणजे आपलं लक्ष वेधायचं तिकडं आणि आपल्या देशात एंट्री घ्यायची. नंतर या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण तिकडं पण लक्ष ठेवतो आणि इकडं पण लक्ष ठेवतो. मग सापडतात कार्यकर्ते, मग ते नवीन नवीन फंडे तयार करत असतात त्यांचे. सो बॉर्डरचं जे काय इलिगल मायग्रेशन, मग याच्या पलीकडे पण द्या. आताचा मुद्दा जर तुम्ही बघितला तर म्यानमार, रोहिंग्या मुस्लिम्स, त्यांना देशच नाही उरला स्वतःचा. कारण बांगलादेश म्हणतो हे आमचे नाही, म्यानमार म्हणतो आमचे नाही आहेत. आता कसं असतं ना, कुठलाही बघा रिसोर्सेसची जेव्हा वेळ येते बघा, तर भाऊ भावाचा राहत नाही तिथं, अशी परिस्थिती आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. तर मग धर्म पण तिथं काही करत नाही बघा. म्हणजे रोहिंग्या मुस्लिम्स, बांगलादेशमध्ये मुस्लिम समजा मोठ्या प्रमाणावर, हे त्यांचे रिसोर्सेस त्यांच्यावर वाटायला तयार नाही आहे. ते म्यानमार म्हणतं हे तिकडून आलेले आहेत आमच्याकडं, त्यांच्या किती पिढ्या गेल्यात. ते बांगलादेश म्हणतं आमचा काही संबंध नाही आता. मग ते म्हटलं ज्याचा कोणी नाही त्याचा भारत आहे, आपल्याकडं पण आलेत ते. मग आपण सगळ्यांना अलगत घेतलेत, त्यातले काही परत पाठवलेत. त्यामुळे आपल्याला कळलं होतं की बांगलादेश असं करतो, मग बांगलादेशला फंडिंग करतो आहे आपण याच्यासाठी. प्रोजेक्ट इन्सानियत, की तिकडे येत आहेत ना ते, तिथंच त्यांना खिचडी चहा काही लागलं तर बघा, इकडं नका पाठवू. इलिगल मायग्रेशन जे आहे बघा, मग तुम्हाला असे कितीतरी एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये बघायला मिळतील. इथनिक कॉन्फ्लिक्ट, वांशिक जे काही इश्यू आहेत बघा, इन्सर्जी, बॉर्डर डिस्प्यूट जे आहेत, हे आपल्याला बघायचे. आता आपले जे काही इश्यूज आहेत बॉर्डरचे, त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ऑलरेडी. बेसिकमधल्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते सगळ्या लिंक तुम्हाला तुमच्या ग्रुपवर येतील, किमान एकदा बघणं अपेक्षित आहे बघा. ओके. इंडिया अँड ग्लोबल साऊथ जे आहे बघा, आता ग्लोबल साऊथ ही संकल्पना मागच्या वर्षभरात मला असं वाटतं 15-20 वेळा शिकवली असेल. ओके. काय बरं ग्लोबल साऊथ कोण सांगेल? ब्राझील. ब्राझील काय? हां, ब्राझील म्हटले ना. ब्रँडन लाईन जी आहे बघा. ओके. ग्लोबल साऊथ नावाची कन्सेप्ट आहे. ग्लोबल साऊथ हे इतक्या वेळा शिकवलं आहे मी गेल्या वर्षभरात. बरं, हे करंटमध्ये आहे. आता ग्लोबल साऊथ हा असा रिजन आहे बघा की याला डायरेक्टली तुम्ही जिओग्राफिकल असं नाही आहे, कारण ऑस्ट्रेलिया वगैरे तिच्यामध्ये येत नाही. ओके. ग्लोबल साऊथ आणि भारत जे आहे याच्या ज्या काही परिषदा झाल्या तिच्यामध्येही आपण आपले जे काही स्टँड होते ते प्रॉपरली समोर ठेवलेले आहेत. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, लिडरशिप रोल जो आहे बघा आजच्या डेटमध्ये आपला WTOच्या निगोशिएशनमध्ये असेल किंवा NIEOमध्ये असेल बघा. सो ह्या सगळ्या याच्यामध्ये भारत जो आहे त्याचे रिलेशन तपासणं जे आहे. करंट इश्यूमध्ये पण हे होतं. म्हणजे तुम्ही सिन्सिअरली वर्षभर करंटचे लेक्चर जरी केले तरी हिच्यातले जवळपास 20-25-30% सिलेबस तिथं संपून जाईल तुमचं. याचा अर्थ तो इकडं शिकणार नाही असं नाही, हे शिकणार आहे, पण ते तिकडं होत राहतं. ते मुद्दे तिकडं न्यूजमध्ये वारंवार येत राहतात. ओके. इंडिया अँड ग्लोबल सेंटर ऑफ पॉवर जे आहे बघा, भारत आणि सत्तेची केंद्रमध्ये ज्यामध्ये USA, युरोपियन युनियन, जपान, चायना, रशिया यांच्याबरोबर आपले रिलेशन्स कसे आहेत, कशा वाटाघाटी करतो आपण, कारण हे सगळे दिग्गज आहे जगामधले. यांच्याबरोबर डील कसं करतो, USA असेल, युरोपियन युनियन, जपान, चायना आणि रशिया. सो यांच्याबरोबरचं जे आपलं ओव्हरऑल कनेक्शन आहे ते कनेक्शन इथं बघणं गरजेचं आहे. इंडिया अँड युनायटेड नेशन जे आहे, आता आपल्याला कशात जागा पाहिजे, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. पण हे लोक नाही म्हणतात, कारण आपल्याला जागा द्यायची म्हटल्यानंतर पाकिस्तान मागायचं आहे, आम्हाला पण द्या म्हणतं ते काही पण झालं की, किंवा असे बरेचसे देश आहेत की ज्यांना पण ते पाहिजे. मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, आता याच्यात विरोध कोण करतं आपल्याला, चायना. कारण आपण तिथं गेलो तर मग ओव्हरऑल हा इकडचा सगळा जो रिजन आहे एशिया आणि सगळ्याच्यात, मग चायनाला एक स्ट्रॉंग तिथं आहे. कारण सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जी लोकं आहेत त्यांना व्हेटो पॉवर आहे, नकाराधिकार आहे. म्हणजे त्यांनी जर एखाद्या गोष्टीवर नाही म्हटलं तर तुम्हाला ती करता येत नाही. म्हणजे साधं सोपं सिंपल गणित व्हेटो पॉवरचं असं आहे. आता आपण ठरवतो कसं, 4 लोकांमधले 5 लोकांमधले 3 लोक म्हटलेत की हे करायचं आहे तर ते करतो, किंवा करायचं नाही तर नाही करत मेजॉरिटीने. तसं इकडं होत नाही. इथली गणितं कशी आहेत, एकदम क्लिअर आहेत. एक जरी नाही म्हटला तरी करायचं नाही, कोणाची किती इच्छा असू दे. आपल्याला वडापाव खायचा, ते म्हणतात नाही खायचा, नाहीच खायचा, विषय जग. माझ्याकडे पैसे आहेत, नाही खायचा सांगितलं नाही एकदा, संपला विषय. व्हेटो पॉवर म्हणजे तुम्ही बघा केवढी महत्त्वाची पॉवर आहे जगामध्ये. 5च देशांकडे आहे ती.
युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलमधले परमनंट मेंबर्स, ती आपल्याला पाहिजे, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे बघा. मग युनायटेड पीस किपिंगमध्ये आपला रोल मोठा आहे बघा. पीस किपिंग जे आहे तिच्यामध्ये आपला रोल मोठा आहे. पीस किपिंग हे जे प्रकरण आहे ना, पीस किपिंग शांती सेनाची आहे, तिच्यामध्ये आपला रोल मोठा आहे बघा. आता पण सुदानमध्ये आता महिलांची तुकडी पाठवली आपण एक, ओके. कारण महिलांची तुकडी जर पाठवली तर असा जो रिजन आहे की ज्या रिजनमध्ये शांतता नाही आहे, त्या रिजनमधल्या महिला आणि मुलं किंवा कुठलाही वॉरचा जर रिजन बघितला ना, त्यात जास्त सफर कोण होतं? मुलं सफर होतात, ओके. मग त्याच्यासाठी जर महिला असल्या तिथं तर त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतात, काउन्सिलिंग करू शकतात, तिथली सिच्युएशन हँडल करू शकतात. सो आपण काय पाठवलेलं आहे? महिलांची तुकडी पाठवलेली आहे, ओके. सो ह्या गोष्टी इथं मॅटर करतात बघा. इंडियन न्यूक्लिअर क्वेश्चन जे आहे बघा, चेंजिंग परसेप्शन अँड पॉलिसी आणि न्यूक्लिअर पॉवर. तर आपल्या न्यूक्लिअर पॉवरमध्ये आपली गणितं कशी आहेत? काय बरं आपलं न्यूक्लिअर धोरण? नो फर्स्ट यूज. मग आता याच्यामध्ये काय गरज आहे? चेंजेस काही करायचे का बघा? नो फर्स्ट यूज. जोपर्यंत आम्हाला कोण त्रास देणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला डील नाही करणार, स्वतःहून नाही वापरणार. पण इथं दुसरा एक मुद्दा असा आहे, एखाद्याने टाकून दिली मिसाईल आपल्यावर, मग नंतर आपण वापरायच्या कंडिशनवर राहू का? तो एक मुद्दा येतो. म्हणजे तुम्हाला जे आहे की जो धोका जो आहे जो समोर दिसतो आहे, मग काही लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही हे काढून टाकायचं म्हणलं, यूज करू शकतो आम्हाला वाटलं आमच्या अस्तित्वाला धोका आहे आम्ही ते वापरू शकतो, अशी काही लोकांची जी धारणा. मग ते डिबेट समजून घेणार. रिसेंट डेव्हलपमेंट इन इंडियन फॉरेन पॉलिसी. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का आता? इंडियाज पोझिशन ऑन रिसेंट क्रायसिस इन अफगाणिस्तान, इराक, वेस्ट एशिया, ग्रोईंग रिलेशन विथ US, इस्रायल, व्हिजन ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर. आता बघा, अफगाणिस्तानबद्दलचे सध्याचे आपले जवळपास डिप्लोमॅटिक चॅनल्स वगैरे सगळे क्लोज आहेत का? कारण तालिबान आहे तिथे. तालिबानशी आपण बोलू शकत नाही. एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन जी आहे की जिने चुकीच्या पद्धतीने देश काबीज केलेला आहे. सो दूतावास वगैरे सगळं बंद आहे आजच्या डेटमध्ये, ओके. या वेगवेगळ्या देशांशी आपण कसं डील करतो? किंवा इस्रायल आहे, इस्रायलबरोबर आपले रिलेशन भारी आहेत बघा सध्या. नेत्यानाहू जे आहेत ते आपले एकदम मस्त मित्र आहेत सध्या, ओके. तिकडे सत्तेत पण येते बऱ्याच दिवसांपासून. इस्रायलबरोबर बरेच करार आहेत आपले ॲग्रिकल्चर वगैरे वगैरे. सो आपल्याला हे बघायचं की US बरोबरचे आपले रिलेशन कसे आहे. म्हणजे एक वेळ आपलं कसं होतं की USSR त्याच्याकडे झुकाव जास्त होता. आता कसं आहे, आपण रशियाबरोबर रिलेशन आहे पण US बरोबर पण आपले रिलेशन्स आहेत. सो तो मुद्दा याच्यामध्ये म्हणजे फार ट्रम्प आल्यानंतर कळलं आता आपल्याला, ओके. सो आता PSIR जे आहे आपलं त्याचं GS1, GS2, GS3, GS4 आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये काय रिलिव्हन्स असतो बघा. आता हे तुमचे दोन्ही पेपर क्लिअर झाले. इथं जे आहे हा पेपर सेकंड पेपर संपतो आपला. आता एक मुद्दा असा असतो, ऑप्शनल चूज करताना विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्ट असतो तो म्हणजे काय, दुसरीकडे कुठं फायदा होईल ते पहिले सांगा, बाकीचं नंतर बघू, हा ना. विद्यार्थ्याची सगळ्यात बेसिक हे असते, मला दुसरीकडे कुठं फायदा होईल तेवढंच सांगा, बाकीचं काय नाही. म्हणजे ते कसं आहे ना, DMartमध्ये गेल्यानंतर 5 किलो सर्फ एक्सेलवर 1 मगा फ्री आहे, ते पहिले बघू आपण, मग बाकीचं सगळं बघू की सर्फ एक्सेल कसं आहे, ओके. आता तो मुद्दा बघा. हा मुद्दा जो आहे याच्यामध्ये आता तुम्हाला PSIR जे आहे त्याचं सिलेबस आणि प्रश्न डायरेक्टली कोरिलेट करून दिलेले आहेत. समजा आता फर्स्ट वन जे आहे सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला जो सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर जास्त सगळं जे जातं तर तो जो आहे GS2 जो आहे बघा, बरोबर. GS2 आता बघा PSIR मधला सिलेबसचा दुसरा मुद्दा जर तुम्ही बघितला, आता हा जो आहे ना तुमच्या याच्यातला दुसरा मुद्दा आहे बघा, हा टाकलेला तिथं तुम्हाला 2 नंबरवर हा मुद्दा दिसेल. म्हणजे हे एकदम क्लिअर करून दिलेलं आहे. मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, लिगेसी ऑफ ब्रिटिश वगैरे जे आहे, ओके. हाच मुद्दा तुम्हाला GS2च्या पेपरमध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे. हिस्टोरिकल अंडरपिनिंग इंडर कॉन्स्टिट्यूशन, बेसिक स्ट्रक्चर, अमेंडमेंट, इव्होल्युशन, है ना, कसं ते जन्माला आलं, क्लिअर. त्याच्यानंतर GS2 मधला दुसरा आस्पेक्ट जर आपण बघितला तर 4थ्या नंबरचा जो मुद्दा आहे प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ युनियन गव्हर्नमेंट, ओके. आपण बघितलं याच्यामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, सुप्रीम कोर्ट आणि स्टेट गव्हर्नमेंट. प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट PSIR मध्ये आहेत, तेच तुम्हाला इकडे जे आहेत GS2 मध्ये आहेत बघा. युनियन अँड स्टेटच्या फंक्शन रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, फेडरल स्ट्रक्चर कसं डील करतं बघा, सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स डिस्ट्रीब्यूट जे आहे, रिड्रेसल मेकॅनिझम असेल. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी,
डिपार्टमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप्स, फॉर्मल इन्फॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटी. आहे का हा शब्द 2 ठिकाणी होता. ओके. सो GS2चं सिलेबस जे आहे, त्याचबरोबर जे आहे ग्रॉसरूट डेमोक्रेसी, पंचायत राज जे आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट, डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स, फिनान्सेस अप टू लोकल लेवल, चॅलेंजेस जे आहे, हे काय आहे पंचायत राज जे आहे बघा, लोकल लेवल जे आहेत 73-74, 73-74. ओके. हां, फक्त तुम्ही म्हणणार की हे वेगळं लिहिलेलं आहे, ते लोकल लेवलचंच विचारलेलं आहे. ओके. म्हणजे हा प्रश्न तोच आहे की है ना, म्हणजे असं काही वाटलं कोणाला तर सांगा, म्हणजे मी ते एक्सप्लेन करतो. हा तोच मुद्दा आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. अदरवाईज मग नंतर म्हणायचं की ते तर 3 ओळी होत्या आणि ह्या 2च आहेत, है ना. असे अनुभव मी काही घेतलेले आहेत. सो बेसिकली ते क्लिअर करून देतो. लोकल लेवल गव्हर्नमेंट तोच मुद्दा आहे, ग्रॉस रूट लेवल. इंडियन वर्ल्ड पेपर 2 मध्ये दुसरा मुद्दा आहे बघा. इथं जे आहे पेपर 2 मध्ये जे आहे 16 आणि 17 नंबरचा पॉईंट आहे बघा. इंडिया अँड इट्स नेबर, बायलॅटरल, रिजनल, ग्लोबल ग्रुपिंग्स, ॲग्रीमेंट्स इव्हॉल्विंग इंडिया अँड अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. म्हणजे भारत आणि जग आणि भारताचे शेजारी, अख्खाचा अख्खा पॉईंट सेम आहे बघा तुम्हाला. देन नेक्स्ट वन, सोशल मुवमेंट. आता बघा हा GS1 आहे आता. ओके. GS2चे तेवढे मुद्दे तुम्हाला दाखवले. आता GS1 मधलं सिलेबस कुठं कोरिलेट करतं. GS1 मधला जर सिलेबसचा विचार केला तर इथं सोशल मुवमेंट आपल्याला विचारलेलं आहे बघा. हे इथं सॅलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, विमेन्स ऑर्गनायझेशन, जे मी तुम्हाला वरतीच एक्सप्लेन केलं होतं तेच इकडं जे आहे. महिलांच्या मुवमेंट्स असतील, एन्व्हायरमेंटलिस्ट असतील, सिव्हिल लिबर्टी, ह्युमन राईट्स मुवमेंट, हे सगळं जे आहे भारतीय समाज, महिला, इथं हे कोरिलेट करतं. हे प्रश्न बघितल्यावर तुम्हाला अजून क्लिअर होईल बघा. आता आपण सिलेबस कोरिलेशन बघतोय GS1 आणि PSI. देन GS3, प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हे वरतीच सांगितलं होतं मी. GS3 प्लॅनिंग जे आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, गांधीयन पर्स्पेक्टिव्ह, रोल ऑफ प्लॅनिंग, पब्लिक सेक्टर, ग्रीन रेव्होल्युशन, लँड रिफॉर्म्स, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज जे आहे बघा. GS3 mobilization of resources, growth, development, employment, inclusive growth and issues arising from it. Hello. ओके. सो ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. सो बेसिकली जे आहे GS3 जे आहे तोही याच्यामध्ये मॅटर करतो. देन GS4 वरतीच सांगितलं पेपर 1 एक्सप्लेन करताना. आता इथं बघा तुम्हाला इंडियन पॉलिटिकल थॉट, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बुद्धिस्ट ट्रॅडिशन, सर सय्यद अहमद खान, सर अरबिंदो, MK गांधी, BR आंबेडकर, MN रॉय जे आहे. ओके. आता काय आहे ना, PSIR मध्ये तुम्हाला नावं दिलेली आहेत डायरेक्टली. इकडं तसं नाही आहे. इकडं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स. पण हिच्यामध्ये आपण सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, गांधीजी हे रेफरन्सेस बघतोच बघा. इथिकल कन्सर्न अँड डायलेमा इन गव्हर्नमेंट, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, लॉज, रूल्स, रेग्युलेशन्स. म्हणजे इथं तुम्हाला जो फिलॉसॉफरचा कन्सर्न एक्सपेक्टेड आहे तो डायरेक्टली इकडं नावानिशी तो आहे बघा. म्हणजे तुम्हाला हे इकडं वापरता येत, जसं आपण जस्टिसचा रेफरन्स बघितला होता GS4 मध्ये हे कोरिलेट करतो. ओके. आता GS2 मध्ये याचं जे आहे जास्तीचं रिफ्लेक्शन आहे. पण GS1, GS2 आणि GS3 आणि GS4 तिच्यात आहे. म्हणजे GSचे 4ही पेपर जर बघितले तर तुम्हाला तिच्यामध्ये रिफ्लेक्शन मिळतं. दुसरी गोष्ट, एसेचा जर आपण विचार केला तर बघा 2023चा एसे आहे बघा. इथं हे 2023 मधले एसे आहेत, म्हणजे रिसेंट. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज द सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. सोसायटी, सोशल मुवमेंट, सोशल इश्यूज पण आहे आणि दुसरा काय मुद्दा आहे, जस्टिस. दोन्ही कन्सेप्ट आहेत तिकडं. एसे विचारलेला आहे. विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इन्स्टिट्यूशन अँड लॉजिक जे आहे बघा. इंट्युशन अँड लॉजिक. डिसिजन मेकिंग जे आहेत, वेगवेगळे इंट्युशन्स जे आहेत, लॉजिक, थॉट प्रोसेस काय काय आहेत, जर त्या चांगल्या माहीत असल्यात लिहिता येतं. हा तर डायरेक्टच आहे बघा. 17 मध्ये विचारलेला आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. मॅनेजमेंट ऑफ इंडियन बॉर्डर डिस्प्यूट्स 18 मध्ये विचारलेला आहे. बायस मीडिया रिअल थ्रेट टू डेमोक्रेसी 19 मध्ये. डेमोक्रेसी आहे तिकडं, डेमोक्रेसीचे प्रकार, डेमोक्रेसी. इथं जे आहे बायस मीडिया, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याचा भाग आहे तो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जे आहे इकडून एसेचं रिफ्लेक्शन जे आहे तर ते बघायला मिळतं. आता बघा UPSC मध्ये फिलॉसॉफिकल एसेसकडे जास्त वळत आहेत. ते स्टील तुम्हाला 23 मध्ये पण स्कोप मिळतो. MPSCच्या बाबतीमध्ये PSIR मध्ये तुम्हाला जास्त स्कोप मिळणार आहे, कारण तिथं असे जे GS ओरिएंटेड एसेस आहेत ते जास्त विचारले जातील, म्हणून तुम्हाला तिथं जास्त स्कोप असणार आहे, एवढं लक्षात ठेवा.
ओके. देन आता बघा प्रश्न GS2, म्हणजे तुम्ही GS आणि PSIR असं जर बघितलं, प्रश्न जे आहेत ते तुम्हाला दोघीकडं सारखे प्रश्न कुठं कुठं आहेत ते डायरेक्टली दिसतील बघा. राईट टू प्रायव्हसी इज अ इंट्रिन्सिक पार्ट ऑफ राईट टू लाईफ, 17 मधला प्रश्न आहे बघा. हा प्रश्न 17 मध्ये GS2 मध्ये पण विचारलेला आहे. फंडामेंटल राईट इन अ लाईट ऑफ लेटेस्ट जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट ऑन राईट टू प्रायव्हसी. एकाच वर्षी PSIR मध्ये प्रश्न, GS मध्ये प्रश्न, सेम प्रश्न आहे. ओके. आणि एक क्लिअर कट आहे आता डायरेक्टली प्रश्न, त्याचं वर्ष पण आहे कुठल्या पेपरमध्ये आला तुम्ही स्वतः बघू शकता, इतकं क्लिअर कट आहे. ओके. मग डायरेक्ट रिफ्लेक्शन आहे. बरं हे कसं आलं इथं स्पष्ट करेल. लेटेस्ट जजमेंट ऑन राईट टू प्रायव्हसी, करंट कुठले कुठले डिबेट्स होत जातात. मग त्याचा जर तुम्हाला दोघीकडे तोच प्रश्न लिहायचा, तुम्ही इमॅजिन करा केवढं तुम्हाला इज आहे ते. देन द मेन गोल ऑफ फंडामेंटल ड्युटीज इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज टू जनरेट सिविक रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग द सिटीजन्स. एक्सप्लेन. PSIR इसेन्शियली ऑल दॅट कंटेंट इन पार्ट 4A, म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत इंडियन वे ऑफ लाईफ, 2011 GS मधला प्रश्न आहे. हा प्रश्न कुठं आला 23 मध्ये आलेला आहे. तुम्हाला PYQ पण GS चे सगळे दिलेले आहेत बघा, सेम जे आहे. म्हणजे तुम्हाला आयदर PSIR चा GS मध्ये, GS चा PSIR मध्ये, दोघीकडे रिफ्लेक्शन आहे. 11चा प्रश्न आता तुम्हाला बघायला मिळतो. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज 2020 मध्ये PSIR ला विचारला आहे. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज 2007 GS मध्ये विचारला आहे. म्हणजे GS चे पण प्रश्न आपण नीट बघितले पाहिजे. तर ऑब्विसली आपण करतो GS2 आणि हे करत असताना. क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 2022चा प्रश्न आहे बघा. हाच प्रश्न तुम्हाला WTO की असेस रिफॉर्म्स WTO सर्वाइव्ह इन प्रेझेंट कॉन्टेक्स्ट ऑफ ट्रेड वॉर. ओके. WTO डिस्प्यूट्स 18-22. व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ लुकिश पॉलिसी ऑन द नॉर्थ ईस्टर्न रिजन 2022 PSIR चा प्रश्न आहे. इव्हॅल्युएट द इकॉनॉमिक स्ट्रॅटेजिक डायमेन्शन ऑफ लुक ईस्ट पॉलिसी 2016 GS चा प्रश्न आहे. GS2. ओके. म्हणजे काय की सिलेबस कोरिलेशन आणि प्रश्न, जर तेच प्रश्न तुम्हाला तिकडे मिळत असतील तर त्या केसमध्ये तुम्ही याचा विचार प्रॉमिनंटली करणं गरजेचं आहे. ओके. एक्झामिन द स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ विमेन्स ब्रिंग आउट मुवमेंट्स इन इंडिया PSIR 2014चा प्रश्न हा बघा. आता हा बघा पेपर 1. पेपर 1 मध्ये इंडियन सोसायटी आहे, रोल ऑफ विमेन आणि सगळंच आहे त्याच्यामध्ये. विमेन मुवमेंट इन इंडिया हॅज नॉट ॲड्रेस द इश्यू ऑफ विमेन ऑफ लोअर सोशल स्टाटा 18 GS जे आहे बघा. एक्झामिन द रोल ऑफ गिग इकॉनॉमी इन द प्रोसेस ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ विमेन 2021 GS मध्ये प्रश्न आहे, महिला. ओके. सो हे GS1 मध्ये पण कोरिलेट करतं सिलेबस ॲज वेल ॲज प्रश्नाचं रिफ्लेक्शन. डन. GS1 मधला एक प्रश्न आहे बघा. रिलिजन हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इन केस ऑफ इंडियन पॉलिटिक्स. आता सिलेबसमध्ये बघितलं रिलिजन, कास्ट अँड तिसरं काय होतं इथिनिसिटी. प्रश्न विचारलेला आहे डायरेक्टली. सो सिलेबस ओरिएंटेड काम तुम्ही केलं पाहिजे, हे बेसिक आहे बघा याच्यात. उद्या इथंच प्रश्न कास्टचा येऊ शकतो, इथंच इथिनिसिटीचा बनवू शकतो. 3 प्रश्न बनले. एक्सपेक्टेड काय आहे तर कास्ट अँड इथिनिसिटी. डिस्टिंग्विश बिटवीन रिलिजिओसिटी or communalism, giving an example of how former has got transformed into later independent India. 17 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. रिलिजन. लँड रिफॉर्म्स हे बघा आता होतं का सिलेबसमध्ये लँड रिफॉर्म्स होतं. हा लँड रिफॉर्मचा प्रश्न जो आहे रुरल पॉवर्टी इरॅडिकेट करण्यासाठी जे आहेत ते वर्क झालेलं नाही असा प्रश्न आहे. PSIR 16. हाच प्रश्न लँड रिफॉर्म्स GS मध्ये 21 मध्ये दिसतो तुम्हाला. हाच 23 मध्ये परत दिसतो बघा. लँड रिफॉर्म्स इन इंडिया 21, 23, 16. ओके. GS3 मधला हा बघा लिबरलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी काय आहे. लिबरलायझेशन ऑन कंपनी ओन बाय इंडियन्स PSIR GS. हा 13 मधला प्रश्न आहे, हा 20 मध्ये प्रश्न आहे. ओके. म्हणजे सिलेबस ओरिएंटेड जे PYQ ॲनालिसिस तुमच्याकडे आहे ते पण आपल्याला प्रॉपरली फॉलो करायचं आहे की आपल्याला जे सिलेबसमध्ये इकडे मुद्दे आहेत त्याच्यावर प्रश्न जाणारच आहे. रॉल्स आयडिया ऑफ जस्टिस 21 मध्ये विचारला हा प्रश्न इथं. रॉल्स सोशल जस्टिस इथिक्स मध्ये 16 ला विचारलेला आहे. जॉन रॉल्स शिकलो का आपण? जॉन रॉल्स शिकलो आपण. जॉन रॉल्स. डू यू थिंक दॅट द बुद्धिस्ट ट्रॅडिशन हॅव लेड ग्रेटर इथिकल फाउंडेशन 2021 जे आहे बघा PSIR मध्ये
तोच प्रश्न जे आहे टीचिंग्स ऑफ बुद्धा मोस्ट रिलेव्हंट टुडे 2020 मध्ये विचारलेला, GS4. सो ह्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर याच्यामध्ये तुम्हाला काही फॅक्टर जे आहेत ते लक्षात घेता येतील की GSचा जो काही सगळा सिनेरिओ आहे तर तो लक्षात घेतला तर आपल्याला चांगले बेनिफिट्स याच्यामध्ये मिळतात बघा. आता हे करत असताना एक दुसरा प्रश्न येतो की बुक लिस्ट. ओके, आता बुक लिस्ट हा जो प्रकार आहे बघा तो एकदम कॉमन आहे की चला तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पुस्तक पण सांगा आम्हाला, कुठलं पुस्तक आम्हाला वापरायचं आहे. सो बुक लिस्ट जी आहे तुमच्याकडे जी नोट आहे बघा सिलेबसची आणि त्याच्यामध्ये बुक लिस्ट पण मेन्शन आहे. आता इथं पेपर 1, आता याच्यात एक गोष्ट मी आधी क्लिअर करतो. आता इथं इंग्लिश मीडियम मराठी मीडियम असं दोन्ही पद्धतीने बुक लिस्ट दिलेली आहे. बुक लिस्ट मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं क्लिअर करून देतो, पण एक आहे की याचे जास्तीत जास्त सोर्सेस आहे इंग्लिश पण आहेत आणि इथं जे शिकवलं जाईल बघा तर ते जर तुम्ही नीट समजून घेतलं तर खूप कमी तुम्हाला पुस्तकांच्या मागं धावावं लागेल. बरोबर, म्हणजे काल सागरनी एक विचारलं होतं की बाबा हे पुस्तक घेऊ का मी किंवा हे पुस्तक घ्या, तर मग मी त्याला एक गोष्ट सांगितली म्हणजे आता की जर तुम्ही इथं गोष्टी नीट केल्यात तर तुमचं काम बरंच कमी होऊन जाईल. त्याचं रिझन असं आहे की ते इंटरनॅशनल रिलेशनचं एक बुक होतं, पण आजच्या डेटमध्ये जे सिलेबस ओरिएंटेड गोष्टी त्या घेणार आहे प्लस करंटच्या पण आपण घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढं तर क्लिअर आहे तिथं. प्लस तुम्हाला नोट्स पण मिळणार आहे. नोट्स कशा मिळतील त्याचं सॅम्पल पण इथं आहे, ते पण मी क्लिअर करून देतो. ओके, फक्त बुकच्या बाबतीमध्ये जे आहे की तुम्हाला प्रॉपरली टू द पॉईंट आणि क्रिस्पी नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहे. तो सगळ्यात बेसिक आहे की फोकस ऑन स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स. ओके, राहतो प्रश्न दुसरा की याच्यानंतर मला एक्स्ट्राचं काहीतरी पाहिजे. असं नाही की पुस्तक वाचायची नाही, आपल्याला पुस्तकं आपल्याला घ्यायचीच आहे. तुम्हाला सांगितलं जाईल त्याच्यानुसार तुम्ही बुक्स घ्या, एकदम जाऊन सगळा गठ्ठा उचलून आणू नका. ओके, अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी OP गौबा, तर हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजे, महत्त्वाचं बुक आहे बघा. अ हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉट प्लेटो टू मार्क्स, है ना, सुब्रत मुखर्जी अँड सुशीला रामास्वामीचे आहे बघा. हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉट जे आहे. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट OP गौबा. OP गौबा हे पुस्तकं PSIR साठी एकदम म्हणजे जसं लक्ष्मीकांत इकडं त्या पद्धतीने बघितलं जातं. फाउंडेशन्स ऑफ इंडियन पॉलिटिकल थॉट VR मेहता. देन कंटेम्पररी पॉलिटिकल थेअरी जी आहे JC जोहरी. आता हे सगळे इंग्लिश जे आहेत रिसोर्सेस आहेत पेपर 1 साठी जे आहे बघा. पेपर 1चा पहिला पार्ट होता तो इंग्लिश मीडियम पेपर 1 पार्ट 2. त्याच्यासाठीचे पुस्तक कुठले आहेत? सगळ्यात पहिलं आपलं गो फॉर स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स जे आहे BL फादिया अँड द ऑक्सफर्ड कंपेनियन टू पॉलिटिक्स इन इंडिया जे आहे नीरजा प्रताप जायल जे आहे बघा. ऑक्सफर्ड कंपेनियन टू पॉलिटिक्स. सो ओव्हरऑल पेपर 1 पेपर 2 साठीचे जे बुक्स आहेत. याच्यानंतर जे येतं बघा ते म्हणजे इंग्लिश मीडियम पेपर 2 जो आहे. ओके, याच्यासाठीचे जे काही नोट आहे ती नोट ऑलरेडी प्रत्येक आपल्या टेलिग्रामवर शेअर झालेली आहे बघा. तिथून पण तुम्हाला बघता येईल आणि तुमच्या हातात ऑलरेडी आहे. जी लोक ऑनलाईन आहे तुम्हाला ॲपमध्ये पण ती अवेलेबल करून दिली जाईल जेणेकरून तुम्ही ते रेफर प्रॉपरली करू शकता. कंपेरेटिव्ह पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन पार्ट 1 जो आहे तिच्यामध्ये स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स, कंपेरेटिव्ह पॉलिटिक्स JC जोहरी आणि इंटरनॅशनल रिलेशन VN खन्ना जे आहे बघा. ओके, त्यानंतर पेपर 2 जो आहे पेपर 2 पार्ट 2 जे आहे. ओके, स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स इंडियन फॉरेन पॉलिसी VP दत्त, चॅलेंजेस अँड स्ट्रॅटेजी रिथिंकिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी राजीव सिकरी जे आहे बघा. ओके, सो हे इंग्लिश मीडियमचे नोट्स आहेत. मराठी माध्यमासाठी जे आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण पेपर 1 जो आहे स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स मराठीतून पण तुम्हाला मिळतील बघा. इंग्लिशमध्ये पण मिळतील, मराठीतून पण नोट्स मिळतील. आधुनिक राजकीय सिद्धांत प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील, भारतीय राजकीय विचारवंत डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे, है ना, भाल भोळे म्हणून हे पुस्तक फेमस आहे बघा एकदम. ओके, देन पाश्चिमात्य राजकीय विचारवंत डॉक्टर भाल भोळे जे आहे. देन अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी राजनीतिशास्त्र परिचय K सागर जे आहे. सो K सागरने पण बरीच पुस्तकं अशी ट्रान्सलेट केलेली आहे स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये. हे एक बुक त्यांचं जे आहे तुम्ही बघू शकता. द नेक्स्ट वन जे आहे पेपर 1 भाग 2 जे आहे भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण आपल्या नोट्स आणि दुसरं जे आहे बघा इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतचे आहे. ओके, त्या पेपरसाठी आता हे लक्ष्मीकांत लेटेस्ट एडिशन आपल्याकडे पाहिजे बघा, जुनं शक्यतो नको. ओके, पेपर 2 भाग 1 जे आहे त्याच्यासाठीचे मराठी जर आपण बघितले तर स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध डॉक्टर शैलेंद्र
देवळानकर जे आहे. ओके. भाग 2 जो आहे भारत आणि जग, स्पॉटलाइट अकॅडमी नोट्स आणि भारताचं परराष्ट्र धोरण आणि नवीन प्रवाह जे आहे, डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, जे सागरनी मला काल दाखवलं होतं. बरोबर. फक्त तिच्यात एवढं बघायचं की ऑनलाईन पुस्तक बघताना तिचं एडिशन लेटेस्टवालं आपल्याला पाहिजे, तर शक्यतोवर दुकानात ते बघून घ्या एकदा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही डील करू शकता. ओके. सो बुक लिस्ट याच्यासाठी जे आहे तुम्हाला मराठी पण नोट्स मिळतील याच्यामध्ये, इंग्लिश पण मिळतील. ओके. तो काही इश्यू नाही आहे. डन. आता बघा तुम्हाला नोट्सचं जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या समोर आहे बघा. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, इंग्लिश नोट जे आहेत. ओके. आणि ह्या एकदम टू द पॉईंट क्रिस्पी नोट्स असतील की तेवढं किमान तुम्हाला करायचं, म्हणजे आपण ज्या नोट्स देऊ त्या नोट्स प्रॉपरली तेवढ्या ज्या आहेत तुम्ही डील करणं, म्हणजे लेक्चर्स प्लस नोट्स ज्या आहेत. आणि याच्यामध्ये जे आहे बघा या पद्धतीने, आता मॅकेवली संबंधीची ही नोट आहे आणि दुसरी जी आहे बघा मराठी जी आहे बघा जॉन स्टुअर्ट मिल. सो तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज जे आहे इंग्लिश अशा दोन्ही पद्धतीने जे आहे नोट्स हिच्यामध्ये डिलिव्हर केल्या जातील. ओके. सो ही सगळी जी प्रोसेस आहे बघा पॉल सायन्सच्या बाबतीमधली, तर याचं सिलेबस आणि याच्याशी रिलेटेड गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. ऑप्शनलच्या बाबतीमध्ये एक गोष्ट असते की ऑप्शनल हा किंग मेकर म्हणला जातो. तुमचं जे काही मेरिटमधलं स्थान असणार आहे तर तिच्यामध्ये याचा रोल फार मेजर असतो बघा. ऑप्शनलमध्ये तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, जेवढ्या गोष्टी खूप प्रॉपरली कराल, तेवढे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतात. सो सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने की आपल्याला लेक्चर्स करताना विथ कॉन्सन्ट्रेशन करायचे आहे. इथं 2 तास तुम्ही प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे. रनिंग नोट्स तुम्ही प्रॉपरली घेतल्या पाहिजे. ज्या टेस्ट तुम्हाला सांगितल्या जातील, जे लिखाण आहे ते तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे. तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क होतील बघा. सो ह्या पद्धतीने तुम्हाला जे आहे गोष्टी केलून दिल्या जातील. सो तुम्हाला दोन्ही पद्धतीने जे आहे ते खूप प्रॉपरली ते वर्क होतं बघा. सो PSIR हा जो ऑप्शनल आहे हा वन ऑफ द म्हणजे पॉप्युलर ऑप्शनल आहे बघा सिव्हिल सर्व्हिसेसमधला. याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत है ना, जर तुम्ही ते सर्च केलं सगळं तर. फक्त बऱ्याचदा आपण स्टॅटिस्टिकल जे आकडे असतो ते बघताना ते कसे बघायचे हे समजून मगच ते बघितले पाहिजेत. किंवा तुम्हाला जे आहे तुमचं 100% द्यावं लागेल, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. देन अँड देन ओनली यू विल गेट रिझल्ट्स. असं नाही येते की एखाद्या XYZ व्यक्तीला याच्यातून मार्क्स आले तर मला पण ते मार्क्स येतील, पण त्याच्यासाठी त्यांनी पण मेहनत केलेली असते तशी तुम्हाला करणं अपेक्षित असतं. सो याच्यामध्ये जे आहे बघा द बेस्ट पॉलिटिक्स इज द राईट ॲक्शन म्हटलं होतं, तर ते लक्षात ठेवा. ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू.